नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे भगीरथ IAS अकॅडमीमध्ये। विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण एक नवीन उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, ज्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा असलेला फायदा कसा घेता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षाभिमुख असलेल्या सगळ्या गोष्टीला आपल्याला कव्हर कसं करता येईल, याच्यासाठी सर्वप्रथम तुमचं स्वागत करतोय भगीरथ अकॅडमीमध्ये। आपल्या अकॅडमीच्या ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर जेवढा प्रतिसाद भेटलाय त्या अनुषंगाने आपण पण कुठेतरी एक नवीन पाऊल म्हणून आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता नवीन जोमाने नवीन जोशाने येण्याचा प्रयत्न करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ज्या प्रकारे अधिकारी घडवण्याची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड जाऊन आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या अधिकाऱ्याच्या संकल्पनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्क्लूड करायचं आहे। त्या अनुषंगाने आज आपण कंबाईनच्या संदर्भामध्ये आपण नवीन बॅच स्टार्ट करणार आहोत। नवीन बॅचची डेट असणार आहे 18 जुलै, ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या कंबाईनच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल त्या अनुषंगाने आपण प्लॅन ऑफ स्ट्रॅटेजी पण बनवणार आहे। अलॉंग विथ दॅट आपल्याकडे असलेले जेवढे रिनॉल्ड फॅकल्टीज आहे त्या सर्व फॅकल्टीच्या अनुषंगाने आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्याकडे असलेल्या नवीन सब्जेक्टच्या संदर्भामध्ये, किंबहुना तुमच्या असलेल्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी कशी असणार आहे। खूप विद्यार्थ्यांचे कन्सर्न्स आहे की विद्यार्थ्यांना प्रॉपरली गाईडलाईन्स भेटत नाहीये, करण्याची खूप इच्छा आहे, परंतु कुठेतरी त्यांच्या यशामध्ये हा अडथळा निर्माण होणार आहे। हा अडथळा आम्ही कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न करतोय। प्रॉपरली त्या संदर्भामध्ये कोळंबे सरांचे असलेले मार्गदर्शन आहे, सोबतच आपल्याकडे चांगल्या फॅकल्टीच्या माध्यमातून तुम्ही विविध गोष्टीचा असलेला अभ्यास हा प्रॉपररित्या कसा करता येईल हे आपल्याकडे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटणार आहे। तत्पूर्वी आपण कंबाईनच्या एक्झाममध्ये त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी, त्याचे प्लॅन ऑफ ॲक्शन्स कसे असावे आणि त्याचं एक्झिक्युशन कसं असावं, हे सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला आज फुलफिल करायच्या आहे। आजच्या सेशनमध्ये पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, मग ह्या दोघांच्या मध्ये समन्वय साधून आपल्याकडे मिळणारे हे जे पद आहे त्या पदाची परिभाषा ही कशा प्रकारे अचीव्ह करता येईल हे आपल्याला बघायचं आहे। ज्यावेळेस आपण म्हणतोय की मला कंबाईनची एक्झामची तयारी करायची आहे, मग कंबाईनच्या एक्झामची तयारी करताय वेळेस माझ्याकडे असलेलं दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे का, दर्जेदार साहित्य उपलब्ध असूनही प्रॉपरली मार्गदर्शन भेटतंय का, मग ह्या सगळ्या गोष्टीची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फोकस हा कंबाईन एक्झामवर असणार आहे। नो डाऊट्स आपल्याकडे राज्यसेवेच्या पण बॅचेस ऑलरेडी रन झालेले आहे, बऱ्यापैकी त्याच्यावर विद्यार्थ्यांचे वर्कआउटेशन्स पण चालू झालेले आहे, परंतु अपकमिंग इयर्स किंवा तुमच्या येणारी जी कंबाईन एक्झाम आहे त्याच्यासाठी काय असणार आहे, मग त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सेवेमध्ये हजर आहोत। मग अशा प्रकारचा असलेला पहिला प्रयत्न म्हणजे आमचा काय असणार आहे की विद्यार्थ्यांना त्या संदर्भामध्ये योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे। म्हणून आम्ही आमच्या त्या संदर्भामध्ये आज ASO, STI, PSI ह्या कंबाईन एक्झामच्या संदर्भामध्ये आज आपण डिस्कस करू। सखोल डिस्कशन असणार आहे। त्या संदर्भामध्ये पूर्व परीक्षा कशी असती, मुख्य परीक्षा कशी असती आणि अपकमिंग तुमचे असलेले जे नवीन स्टुडंट्स आहे, नवीन येणारे जे विद्यार्थी आहे त्यांना जे मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होती की मी कंबाईनचा अभ्यास करता करता त्या स्वरूपामध्ये बाकीच्या एक्झामची तयारी करतो का, किंवा राज्यसेवेचा अभ्यास करता करता कंबाईनची एक्झाम प्रॉपरली होईल का, मग अशा जे दुविधा मनस्थितीमध्ये अडकलेले विद्यार्थी असणारे त्या विद्यार्थ्यांचं सॉल्युशन्स, त्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि तुमच्या एक्झामचं एक्झॅक्टली स्वरूप कसं आहे हे तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मग या अनुषंगाने ज्यावेळेस तुमची असलेली कंबाईन एक्झाम बघतोय, मग ह्या कंबाईन एक्झामचं असलेले दोन मुख्य भाग आहे। मेजॉरिटी ऑफ द मुलांना ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा अनुभव पण आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्याचा असलेला आवाका पण माहिती आहे, परंतु नवीन विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीला कुठेतरी सामोरं जाण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य ते असं मार्गदर्शन आपल्याला ह्या परीक्षेच्या माध्यमातून कळतं। मग ज्यावेळेस तुम्ही परीक्षा म्हणताय, मग ही परीक्षा कंबाईन एक्झाम ही दोन टप्प्यामध्ये आहे, एक आहे पूर्व परीक्षा, एक आहे मुख्य परीक्षा। मग पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने याची विभागणी केली
तर आपल्याकडं असलेल्या मुख्य परीक्षेचे पण त्या स्वरूपामधले असलेल्या त्या पदाला साजेसं असं वेगवेगळ्या स्वरूपातल्या त्यांच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप दिसतंय. ज्यावेळेस तुम्ही STI म्हणताय, ज्यावेळेस तुम्ही PSI म्हणताय, ज्यावेळेस तुम्ही ASO म्हणताय, मग याच्या अनुषंगाने सगळ्यांना तिघांनाही कंबाईन मिळून एकत्र संयुक्त पूर्व परीक्षा असते, जी की पूर्व परीक्षेच्या माध्यमातून तुमची असलेली स्क्रुटिनायझेशन असतं. म्हणजे तुम्हाला कुठंतरी ती चाळणी परीक्षा असते, ज्याच्या अंतर्गत नियर टू बी आपल्याला त्या संदर्भामध्ये जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसून येत आहे की त्या प्रकारच्या असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेमध्ये बऱ्यापैकी काय आहे अडचणी फेस करावं लागत आहे. मग ही पूर्व परीक्षा एवढी कठीण असते का? बिलकुलच नाही. त्या प्रकारच्या ह्या पूर्व परीक्षेमध्ये कठीणता काही नसते, परंतु त्याचं जर स्ट्रॅटेजी बनवली, त्याची अप्रोचिंग पॉलिसी बनवली तर ॲटोमॅटिकली यू विल गेट द ऑल काइंड ऑफ स्टफ्स विच आर नेसेसरी फॉर द अपकमिंग तुमच्या संदर्भामध्ये. मग अशा अनुषंगाने आपल्याकडं त्या संदर्भामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस ह्या दोन्हीही आपण काय करतोय रन करतोय. मग ज्यावेळेस तुम्ही परीक्षा म्हणताय, मग परीक्षेच्या अंतर्गत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे. मग मुख्य परीक्षेच्या अंतर्गत STI आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला फक्त 2 टप्पे पार करायचे. एक म्हणजे काय त्याची पूर्व परीक्षा आणि दुसरं काय आहे मुख्य परीक्षा. परंतु ज्यावेळेस तुम्ही PSI पदासाठी अभ्यास करताय, स्पेसिफाईडली कशासाठी? PSI पदासाठी. तर PSI पदासाठी अभ्यास करता वेळेस तुम्हाला पूर्व परीक्षा देणं आवश्यक आहे, मुख्य परीक्षा देणं आवश्यक आहे आणि सोबतच ह्या मुख्य परीक्षेच्या अंतर्गत ते झाल्यानंतर त्याच्या असलेल्या बेसिसवर तुम्हाला फिजिकल आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू आहे. सोबतच तुमची ASO पण एक्झाम आहे. मग ASO मध्ये पण तुम्हाला फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे, परंतु इथे इंटरव्ह्यू नाही. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो की ह्या 3 ज्या परीक्षा आहे त्यांची पूर्व परीक्षा ही सामायिक स्वरूपातली आहे. म्हणजे एकच पेपर असणार आहे जे की तिघांना काही क्वालिफाईड करण्यासाठी त्यांचा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ हा कमी जास्त स्वरूपातला असून तो तुम्हाला क्वालिफाईड करणार आहे. परंतु ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा जेव्हा गाभा बघतो त्या मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळे स्वरूप दिसत आहे. मग तुमचं असलेलं STI आहे, PSI आहे आणि ASO आहे. मग PSI मध्ये तुम्हाला फिजिकल पण आहे आणि इंटरव्ह्यू आहे, परंतु तुमच्या ASO पद आणि STI पदासाठी त्या संदर्भामध्ये कुठंच तुम्हाला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही. म्हणजे तुमचं फक्त काय प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाईड व्हायची, मेन्स एक्झाम क्वालिफाईड व्हायची आणि अलॉंग विथ दॅट तुमच्या असलेल्या मेन्स ओरिएंटेशनने किंवा मेन्सचा जो पेपर आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला पद मिळणार आहे. परंतु इथं पूर्व परीक्षेचे कोणतेही मार्क ग्राह्य धरले जात नाही, फक्त मेन्सचे कॅल्क्युलेट केल्या जातात. मग याच्यामध्ये पण सध्या आता बदल झालेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त PSI पदाचा ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस मुख्य परीक्षेसोबतच तुम्हाला फिजिकल देणं आहे. पूर्वी असलेलं फिजिकलचे मार्क्स हे काउंट केल्या जायचे PSI मध्ये, परंतु आता काय झालं आहे फिजिकल फक्त क्वालिफाईंग झालेलं आहे. म्हणजे त्याला फक्त पर्टिक्युलर थिंग्स तुम्हाला मार्क्स घेणे. तुमचं असलेले इंटरव्ह्यूचे 40 मार्काचा हा असणार आहे. म्हणजेच काय की अशा प्रकारचं असलेले हे जे बदल आपल्याला दिसून येत आहे. हे ते ढोबळ मानाने त्याचं वर्गीकरण झालं किंवा ढोबळ मानाने त्याची असलेली विभागणी झाली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते की याच्यामध्ये असा बदल केलेला आहे. आलं लक्षात? मग आता आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली पूर्व परीक्षा कशी असणार आहे. कारण की नवीन विद्यार्थ्यांसाठी हे फार नवीन आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना हे समजणं फार सोपं गेलं पाहिजे आणि त्यांच्या अनुषंगाने त्या व्यवस्थितच झालं पाहिजे. जसं की पूर्व परीक्षा काय आहे 100 प्रश्नसंख्या आहे आणि काय आहे गुण पण किती आहे 100 आहे. म्हणजे नियर टू बी असं म्हणता येईल की एक प्रश्न हा एका मार्काला आहे. मग तुमच्याकडे काय आहे प्रश्नसंख्या ही 100 आहे आणि गुण देखील किती आहे 100 आहे. आणि तुम्हाला टाइम किती आहे इथं 1 तास. म्हणजे नियर टू बी यू हॅव जस्ट 60 मिनिट. बघा विद्यार्थी मित्रांनो हा फरक असतो. ज्यावेळेस कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करता त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीमध्ये तुम्हाला तुमच्या असलेल्या टाइम मॅनेजमेंटचं गणित हे अगदी व्यवस्थित बसवावं लागतं. कारण की काय जर तुम्हाला 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन डील करायचे असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. सोबतच ॲक्युरेसी पकडून न करता त्याच्या संदर्भामध्ये असलेले आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. अजून त्याच्या स्वभावामध्ये आपल्याला जर दिसून आलं तर आपल्याला हे दिसतंय की याला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचं असलेलं 1/4 हा काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे.
मग ही जे 1/4 स्वरूपातलं असलेलं हे जे निगेटिव्ह मार्किंग आहे ते तुम्हाला दिसतंय की तुमची ॲक्युरेसी मॅटर करणार आहे. 60 मिनिटामध्ये तुम्हाला नियर टू बी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. वेदर इट इज पॉसिबल? हे खरंच स्वाभाविकपणे रित्या आपल्याला डील करता येईल का? यस, ॲब्सोल्युटली करता येईल. मग त्याच्यासाठी आपण त्या संदर्भामध्ये काय करणार आहे, वीकली टेस्टेस अरेंज करणार आहोत. मग वीकली टेस्ट अशा प्रकारे अरेंज करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ॲक्युरेसी मेंटेन करता येणार आहे. प्रत्येक सब्जेक्ट वाईज म्हणजे तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकापासून ते तुमच्या असलेल्या संदर्भ ग्रंथापर्यंत असलेल्या सगळ्या पुस्तकांच्या आधारावर व्यवस्थितरित्या त्याची फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स आणि हाऊ टू सॉल्व दॅट क्वेश्चन इन द प्रॉपर टाइम हे आपण सगळं ह्या सेशनमध्ये, ऑनलाईन सेशन असेल ऑफलाईन सेशन असेल, दोन्हीकडे आपण काय करणार आहे, मेंटेन करणार आहे. परंतु विचार करा, मग जर तुमचं इथलं त्या संदर्भामध्ये 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स डील करायचे असेल विथ युअर निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुमची ॲक्युरेसी परफेक्ट असायलाच पाहिजे. सोबतच तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असायला पाहिजे. आता ज्या प्रकारे तुमची पूर्वपरीक्षा बघायला गेलं तर त्या प्रकारच्या पूर्वपरीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर त्याचे कट ऑफ वेगवेगळे आहे. मग PSIचा नियर टू बी 44 लागतो, कधी कधी त्या संदर्भामध्ये 52 तुमच्या ASOचा लागतोय. हे एक रफली आहे. जर मागचं जर तुम्ही बघायला गेलं तर मग याच्यामध्ये काय दिसून येत आहे की आपल्याला त्या प्रकारचा अभ्यास करता वेळेस एक गोष्ट दिसून येते की कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नियर टू बी यू हॅव टू गेट द 50% मार्क. तुम्हाला 50% मार्क्स घेणं म्हणजे घेणंच आहे, किंबहुना 50%च्या वरती तुम्ही असणं गरजेचं आहे. म्हणजे जेणे काय असा यू आर द सिक्युअर, 100% सिक्युअरनेस आहे. मग अशा प्रकारचं असलेली ही जी पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी फुलफिल करायच्या आहे. मग तुमची प्रश्न संख्या अशा स्वरूपातली असणार आहे की तुमची पूर्वपरीक्षा आता ही पहिली जशी फक्त काय होती, फॅक्ट बेसिसवर होती, आता फॅक्ट बेसिसवर राहिलेली नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आता कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असायला महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्याकडे आता फॅक्ट बेस तुमची असलेली एक्झाम ही फॅक्ट बेस प्लस कॉन्सेप्च्युअल बेस्ड असणार आहे. म्हणजे विचार करा, आता तुमचं डायनामिझम झालंय. आता तुमची एक्झाम आता ही साधी नाही राहिली आहे, डायनामिक झाली आहे. तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार आहे. प्रशासकीय अधिकारी बनता वेळेस तुम्हाला फॅक्ट बेसिस अलॉंग विथ दॅट तुमची असलेली कॉन्सेप्च्युअल बेसिस परफेक्टच असायला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने त्यानुसार आपल्याकडे स्ट्रॅटेजी आपण बनवली आहे. पर्टिक्युलर तुमच्या PSI साठी काय असणार आहे, ASO साठी काय असणार आहे, STI साठी काय असणार आहे. कारण की हे 3 घटक वेगवेगळे आहे. भले की त्यांचा असलेला समहाऊ क्वेश्चन पेपर्स पॅटर्न किंवा तुमचे असलेले संदर्भ ग्रंथ हे व्यवस्थित सेम असणार आहे, परंतु द क्वेश्चन ऑफ मेकिंग आणि द फ्रेमिंग ऑफ अ क्वेश्चन्स हा टोटली कसा आहे, डिफरंट आहे. हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बरेच विद्यार्थी खूप दिवसापासून तयारी करतात, पण त्यांना ह्या गोष्टीला एक त्या स्वरूपातला असलेला अंदाज हा कुठंतरी बांधता येत नाही. मग विद्यार्थी मित्र म्हणता की सर आम्हाला त्या संदर्भामध्ये आम्हाला अभ्यास कळतोय, आम्हाला तो क्वेश्चन कळतोय, परंतु आम्हाला हाऊ टू डील हे करता येत नाही. मग तीच स्ट्रॅटेजी आपण इथे यूज करणार आहे. आपल्याकडे 7 महिन्याचा कोर्स असणार आहे. 7 महिन्यामध्ये तुमचं प्री कम मेन्स परफेक्टली करून घेणार आहे आपण. जेणेकरून काय असणार आहे, विद्यार्थी एकदा आला की विद्यार्थ्याला त्या सगळ्या गोष्टी भेटल्या की ऑटोमॅटिकली त्या संदर्भामध्ये तुमची असलेली स्ट्रॅटेजी बनवून आम्ही तुमच्या हातात हँडओव्हर करू आणि ऑटोमॅटिकली यू विल गेट द की एक्झॅक्टली व्हॉट शुड बी रीड और व्हॉट शुड नॉट टू बी रीड. मग ह्या प्रकारचा जो डिफरन्स आहे तो प्रॉपरली आपण काय करणार आहे, त्या संदर्भात करणार आहे. ही डायनामिझम जी डे बाय डे वाढत चाललं आहे, टाइम कन्झ्युमिंग करणारी तुमची एक्झामिनेशन झालेली आहे. प्रिलिमिनरी एक्झाम आता सोपी राहिलेली नाही आहे. पहिले एक काळ होता 1 लाइनर क्वेश्चन्स तुम्ही रीड करायचे, मगअप करायचं, एक्झिक्यूट करायचं, परंतु आता तसं राहिलं नाही आहे. इट हॅज टू बी कन्सिडर ॲज द कॉन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन. तुमच्या असलेल्या राज्यसेवेचे मुख्य परीक्षेमधले काही क्वेश्चन्स तुम्हाला ॲज इट इज विचारलेले, म्हणजे तुमचा आवाका अभ्यासाचा हा फार मोठा ब्रॉड झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी तर प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे. मग हे आपण सगळं संदर्भात ह्याच्यामध्ये फुलफिल करणार आहे. मग दुसरं आहे तुमचं असलेले की सर मग आपण नेमकं करायला काय पाहिजे, आपल्याकडे बेसिक पिलर्स काय आहे. मग माझी स्ट्रॅटेजी तर व्यवस्थित आहे, मी तर सगळ्या गोष्टी केल्या आहे. मग ह्या अनुषंगाने मला जर घरी राहून मला कोणत्या गोष्टीवर किती फोकस करायचा आहे, कोणत्या स्वरूपात करायचा हे ज्या वेळेस कळेल मला सर, त्यावेळेस मग मी काय करू शकतो, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकतो.
मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या परीक्षेचा आवाका ओळखता आला पाहिजे, जो की फक्त दोन गोष्टीमुळे कळणार आहे. एक तर काय आहे, PYQ म्हणजे तुमचे असलेले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, आणि अलॉंग विथ दॅट त्याचा असलेला सिलेबस. काय आहे, सिलेबस. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला परफेक्टली माहिती असेल, इफ यू नो द एव्हरीथिंग रिगार्डिंग द सिलेबस, देन ऑटोमॅटिकली यू विल गेट द नो की आपल्याला काय स्टडी करायचं आहे. आणि हे आपण त्या पद्धतीनेच करणार आहोत, कारण की आपल्या कोर्सेसमध्ये आपण त्या गोष्टीची फ्रेमिंग तशीच केलेली आहे. जसं की सिलेबस जसा फ्रेम केला आहे, सिलेबसमध्ये जे घटक महत्त्वाचे आहे त्या सिलेबसलाच धरून आणि अलॉंग विथ दॅट त्याच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये PYQ काय दिले आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे असलेले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्समध्ये कसे आलेले आहे, त्या घटकावर कसे आलेले आहे, ह्या प्रत्येक घटकांचा बारकाईने अभ्यास करून तो घटक संपल्यानंतर त्या घटकावर आलेले पूर्व परीक्षेचे क्वेश्चन्स, मुख्य परीक्षेचे क्वेश्चन्स हे डील कसे केले जाईल, त्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण इथं बनवल्या आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काही बेसिक पिलर आहे, किंवा असं म्हणू की ह्या बेसिक पिलरच्या आधारावर तुमच्याकडे असलेल्या सर्व प्री कम मेन्सच्या अभ्यासाने काय केला जाणार आहे, इथं केल्या जाणार आहे. जसं की पहिला बेसिक पिलर आहे तुमचा असलेला त्या संदर्भामध्ये पॉलिटी. काय आहे, पॉलिटी. दुसरा आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो राज्यशास्त्र. दुसरा घटक आहे इकॉनॉमिक्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अर्थशास्त्र. काय आहे, अर्थशास्त्र. त्याच्यानंतर आहे करंट अफेअर्स, म्हणजे आपण ज्याला म्हणतो चालू घडामोडी. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी. त्याच्यानंतर आहे बेसिक सायन्स, म्हणजे आपलं काय आहे, विज्ञान घटक आहे. काय आहे, विज्ञान घटक आहे. आता विज्ञान घटकाला जास्त वेटेज द्यायला लागलेले आहे. जसं बघायला गेलं प्रिलिमिनरी एक्झाममध्ये किंवा पूर्व परीक्षेमध्ये कुठंतरी बायोलॉजी असेल किंवा केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, ह्या घटकावर जास्त आता फोकस करायला लागले. ते आपण बघणारच आहे की कसं कसं आहे, कोणत्या कोणत्या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर आहे हिस्ट्री आहे, सोबतच तुमचं असलेलं जिओग्राफी आहे, म्हणजे तुमचा भूगोल आहे. त्याच्यानंतर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मॅथ अँड रिझनिंग, ज्याला आपण म्हणतो गणित बुद्धिमत्ता चाचणी. मग ह्या सगळ्या घटकांना आपण काय म्हणू शकतो, बेसिक पिलर आहे की ज्याच्या आधारावर प्रत्येक सब्जेक्टला अशा प्रकारे वेटेज दिला आहे की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय करणार आहे, ह्या गोष्टीचा अभ्यास करता येणार आहे. आता आपण जर संदर्भ घेतला पूर्व परीक्षेचा, तर विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षेमध्ये नियर टू बी याचे असलेले जे मार्क्स अलोकेशन आहे, म्हणजे आपण म्हणू की गुणांची केलेली विभागणी, ही गुणांची केलेली विभागणी प्रॉपरली कुठंतरी असं दिसून येते की फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीवर 15 क्वेश्चन आहे. हे पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय बरं विद्यार्थी मित्रांनो. काय, हिस्ट्रीवर 15 क्वेश्चन आहे, तुमच्या भूगोलावर पण 15 क्वेश्चन दिसत आहे. नियर टू बी तुमचे असलेले 15 क्वेश्चन्स मॅथ रिझनिंगवर आहे, किंवा तुमच्या असलेल्या इकॉनॉमिक्सवर 15 क्वेश्चन आहे, राज्यशास्त्रावर 10 क्वेश्चन्स आहे, याच्यावर 15 क्वेश्चन्स आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या नियर टू बी 15, कधी 12, कधी 13 व्हेरिएशन होऊ शकतं. परंतु जर लमसम आपण काढायला गेलं तर कुठंतरी तुमच्या असलेल्या नियर टू बी 13 ते 15 स्वरूपातल्या असलेल्या प्रत्येक घटकावर क्वेश्चन्स येत आहे. म्हणजे बेसिक पिलरचा अभ्यास करता वेळेस तुम्हाला प्रत्येक घटकांचा अशा रीतीने अभ्यास करायचा आहे की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला काय भेटणार आहे, कव्हरेज भेटणार आहे. मग ह्या कव्हरेज भेटल्यानंतर आपल्याकडे त्या संदर्भामध्ये असलेल्या गोष्टीवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे की मी हे जे करतोय ते प्रॉपररित्या चालू आहे की नाही. मग जिओग्राफीमध्ये मला त्या संदर्भामध्ये कोणते घटक वाचावं लागणार आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रत्येक गोष्टीचा असलेला मार्गदर्शक म्हणजे आपल्याला असलेले काय आहे, सिलेबस. आयोगाने या गोष्टीबद्दल खूप तजवीज करून ठेवलेली आहे. आयोगाला माहिती आहे की विद्यार्थ्यांना दुविधा मनस्थितीमध्ये नाही टाकायचं आहे, विद्यार्थ्यांना प्रॉपरलीच गोष्टी द्यायच्या आहे. मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे काही सिलेबस मेन्शन केला आहे आणि हा सिलेबस अशा प्रकारचा डिकोडिफाईड केला आहे की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला एक काय म्हणता येईल, थोडक्या फरकाने आपल्याला तो अंदाज येतो की यस ह्या घटकावर आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, करंट अफेअर्स आहे, बेसिक सायन्स आहे. मग ह्या पिलरच्या अनुषंगाने आपल्याकडे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेसाठी काही सिलेबस मेन्शन केलाय. मग तो सिलेबस जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला सिलेबस अशा स्वरूपातला दिसतोय. बघा, पहिलं काय आहे, चालू घडामोडी. त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, जागतिक आणि भारतातील. म्हणजे कुठंतरी आपल्याला असं दिसून येतंय की आता तुमची एक्झामिनेशन
जसे की फक्त भारतातील काही मोजक्या गोष्टी आहे की भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं असेल, किंवा तुम्ही नवीन धरण कधी बांधलं, किंवा धरणाची हे काय, ह्या गोष्टी आता कुठंतरी साईडलाईन होत चालल्या आहे. तुमच्या असलेल्या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये पण नवीन कोणाची अपॉइंटमेंट झाली, काय झाले हे विचारत नाहीये. आता डायनामिझम झालेलं आहे की तुमचं असलेला SDI किती आहे. तुमचा समजा फॉर एक्झाम्पल एखादा सर्वे असेल, त्या सर्वेवर क्वेश्चन येतोय. मग जागतिक स्तरावरच्या असलेल्या काही गोष्टी घडत असेल तर त्याचा इम्पॅक्ट काय असणार आहे. म्हणजे तुमच्याकडं असलेला जो पॅटर्न आहे त्याला म्हणतात सी पॅटर्न. काय म्हणतात? सी पॅटर्न. सी पॅटर्न म्हणजे करंट टू कन्व्हेन्शन. काय आहे? करंट टू कन्व्हेन्शन. मग कन्व्हेन्शन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या असलेल्या चालू घडामोडीचा रिलेशन कन्व्हेन्शन म्हणजे तुमच्या जुन्या असलेल्या संदर्भ ग्रंथामध्ये कसा लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण बघायला गेलं तर की जागतिक स्तरावर तेलाच्या किमती का वाढत चाललाय, व्हॉट आर द रिझन बिहाइंड दॅट. म्हणजे एका प्रकारची काय झाली ती तुमची असलेली चालू घडामोडी झाली आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टी कारणीभूत घटक आहे, मग तुमच्या इकॉनॉमिक्सची रिलेशन तिथं लावल्या जाणार आहे. म्हणजे करंट टू कन्व्हेन्शन. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये तुम्हाला अशा स्वरूपातला अभ्यास करायचा आहे की खरं जागतिक स्तरावर असे काही घडामोडी घडताय आणि त्याचा इम्प्लिकेशन्स आपल्या भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था किंबहुना तुमच्याकडे असलेल्या समाज व्यवस्थेवर काही फरक पडतो का, ह्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी करणं काय आहे गरजेचं आहे. त्यांनी स्पेसिफाईडली मेन्शन करून टाकलंय की तुमच्या असलेल्या चालू घडामोडीचा तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. मग बाजारामध्ये बऱ्यापैकी त्याचे असलेले पुस्तक अवेलेबल आहे. मग तुमचं असलेलं परिक्रमा असेल किंवा मग दुसरं कोणत्याही एखादी गोष्ट असेल तर तुम्ही रीड करू शकता. परंतु एक्झामचं ओरिएंटेशन जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, आता हा डायनामिझम पर्टिक्युलर फक्त पुस्तकं वाचून होणार नाहीये. मग त्याच्यासाठी आपण दर रविवारी जी टेस्ट अरेंज करणार आहोत, त्या टेस्टच्या माध्यमातून आपण काय करणार आहे, विद्यार्थ्यांना तुमच्या महिन्यावारी ज्या संदर्भामध्ये काही चालू घडामोडी झाली असेल तर त्याच्या ओरिएंटेशन आपण काय करणार आहे, क्वेश्चन फ्रेमिंगच्या माध्यमातून देणार आहे. म्हणजे विचार करा, तुमचं असलेलं मंथली मॅगझिन्स संपूर्ण कव्हर केला जाईल 2 किंवा 3 रविवारच्या एक्झाममध्ये. म्हणजे तुमचा अभ्यास कव्हर कंप्लीट होऊन जाणार आहे. तुम्हाला अवांतर वाचण्याची गरज नाही पडणार आहे, कारण की त्याच्यामध्ये टेस्ट एक्सप्लेनेशन पण आपण अलॉंग विथ घेणार आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे आपल्याला ते कॅरी आउट करायचं. तुमचं दुसरा पुढचा आहे घटक तो बेसिकली म्हणजे काय, राज्यशास्त्र. आता तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की कोळंबे सरांचे पुस्तकांचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थी आज मोठमोठे अधिकारी घडलेले. मग त्याच व्यक्तीच्या असलेल्या पुस्तकांचा आपल्याला हाताळणी आपल्या अशा पद्धतीने करायची आहे की ज्याच्या माध्यमातून मला काय करायला आहे, जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहे. मग ह्या कंबाईनच्या एक्झामसाठी मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे त्या संदर्भामध्ये पॉलिटी डील करणार आहे. मग पर्टिक्युलर माझ्याकडे पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, अलॉंग विथ दॅट इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे, अलॉंग विथ दॅट तुमच्या असलेल्या कंबाईनच्या संदर्भामध्ये असलेले जो मेन्सचा पेपर आहे PSI, त्याला लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचे कायदे. ते कायदे पण मी काय करणार आहे, प्रॉपरली सर्व डील करणार आहे. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला तो बघायचा आहे की तो आवाका कसा असणार आहे, त्या राज्यशास्त्राचा आवाका कसा असणार आहे, राज्यशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी बघायच्या आहे. मग राज्यशास्त्रामध्ये स्पेसिफाईडली मेन्शन केलंय काय, भारताच्या घटनेच्या प्राथमिक अभ्यास. सिलेबसमध्ये हे काही गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना छुप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. काय, प्राथमिक अभ्यास. मग नेमकं प्राथमिक अभ्यास म्हणजे काय, मग राज्य घटनेची जडणघडण कशी झाली, घटना निर्मिती कशी झाली, आपल्या घटनाकारांनी कोणत्या कोणत्या समितीच्या माध्यमातून घटना ही बनवलेली आहे, सोबतच आपल्या घटनेमध्ये कोणत्या तरतुदी आहे, कोणत्या कलमांच्या स्वरूपात आहे, किती भागांच्या स्वरूपात आहे, किंबहुना त्याच्यामध्ये जो बदल होतोय मग जो की घटना दुरुस्तीचा भाग तो पण आपल्याला बघायचा आहे. मग हे जे स्थित्यांतर होत आहे पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या घटनेमध्ये, मग त्याचा प्राथमिकरित्या आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. दुसरा घटक आहे राज्य व्यवस्थापन. मग त्याला आपण असं म्हणू की शासन आणि प्रशासनाचा दोन्ही अभ्यास करायचा आहे. प्री मेन्स म्हटल्यावर मग आपल्याला ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे की नेमकं एक्झॅक्टली काय फोकस करणार आहे. मग तुमच्या असलेल्या संविधानिक काही घटना संस्था आहे मग त्याचा अभ्यास करावा लागेल, काही असंविधानिक घटना संस्था आहे त्याचाही देखील अभ्यास करावा लागेल. थोडक्यात तुमच्या प्रशासन कसं चालतं त्याच्यावर पण आपल्याला फोकस करावा लागेल. अलॉंग विथ दॅट आपल्याकडे ग्राम व्यवस्थापन, त्याला आपण म्हणतो प्रशासन. मग ग्राम्य व्यवस्थापन असेल मग त्याच्यामध्ये आपल्याला हे पण माहिती आहे की 73वी घटना दुरुस्ती का करण्यात आली, 74वी घटना दुरुस्ती का
करण्यात आली, त्यासोबत मध्ये याच्या मागचं असलेलं कधीपासून सुरुवात झाली आहे, का आपण 73व्या घटना दुरुस्तीला एवढं महत्त्व दिलं, ह्याच्या संदर्भामध्ये ग्राम प्रशासनाच्या मध्ये जिल्हा परिषद काय आहे, पंचायत समिती काय आहे, ग्रामपंचायत काय आहे, ग्रामसभा काय आहे, त्यांच्या निवडणुका कशा होत्या आणि त्या अलोंग विथ दॅट ह्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहे ते राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला सखोल चर्चा करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉलिटीचा असलेला जी कॉन्सेप्च्युअल भाग आहे किंवा पॉलिटीच्या संदर्भामध्ये असलेल्या काही गोष्टी आहे ते मी 100% डील करून घेणार आहे. तुमचं असलेलं ॲनालिसिस, कोळंबे सरांच्या पुस्तकाचा गाईडलाईन्स सोबतच माझं ॲनालिसिस, आपण ह्या सगळ्यांचं सांगड घालून विद्यार्थ्याला प्रॉपररित्या जे एक्झाम ओरिएंटेशन आहे त्या एक्झाम ओरिएंटेशननी प्रॉपरली देण्याचा आपण काय करणार आहे, 100% प्रयत्न करणार आहे. मग याच्या अनुषंगाने आपण तशा स्ट्रॅटेजी बनवल्या पण आहे, पुढे बघणारच आहे. सोबत आहे इतिहास. मग इतिहासामध्ये काय दिसतं आपल्याला, आधुनिक भारताचा, विशेषतः कशाचा, महाराष्ट्राचा इतिहास. मग त्याच्यासाठी आपल्याकडे असलेले रिनॉल्ड पर्सनॅलिटीज आहे, आपल्याकडे फॅकल्टी तशी आहे की जे इतिहासाचा काय करणार आहे, तुमचा सखोल चर्चा करणार आहे. सोबत तुमचा भारताचा पण इतिहास कव्हर होऊन जाणार आहे आणि तुमचा कोणता, महाराष्ट्राचा पण इतिहास कव्हर होणार आहे. आपल्याकडे असलेले भूगोल एक घटक आहे. मग भूगोलाच्या संदर्भामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये असं दिसतंय की इथे जास्त कोणता विचारणार आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेषतः काय आहे, अभ्यासासह. मग सोबत तुम्हाला महाराष्ट्राचं भूगोल पण स्टडी करायचं आहे, ऑलोंग विथ दॅट त्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरचा असलेला भूगोल. मग भूगोलाचे जर मुख्य टप्पे बघितले तर काय दिसतंय, जागतिक स्तरावरचा भूगोल, तुमच्या भारताचा भूगोल आणि तुमचा असलेला महाराष्ट्राचा भूगोल. याची विभागणी कशी आहे ते आपण बघणारच आहे. परंतु त्यांनी सिलेबसमध्ये काही गोष्टी मेन्शन केल्या आहे की तुमची पृथ्वी आहे, जगातील विभाग आहे, त्याच्यानंतर त्यांचं हवामान आहे, अक्षांश आहे, रेखांश आहे, महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार आहे, पर्जन्यमान आहे, प्रमुख पिके आहे, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे ह्या संदर्भामध्ये तुम्हाला भूगोलाचा बऱ्यापैकी काय आहे, आवाका मोठा आहे. क्वेश्चन्स पण तशा प्रकारचे आता बनत चालले. आता फॅक्ट्स बेसिसवर कमी स्वरूपात, परंतु कॉन्सेप्च्युअल बेसिसवर जास्त फोकस आहे. फॅक्ट्स बेसिसवर आहे, नाही असतला भाग नाही आहे, परंतु त्याचा असलेला पॅटर्न, वे ऑफ आस्किंग हा काय झाला आता बदलण्यात आलेला आहे. मग तिथं सिद्धांत असेल, संकल्पना असेल तर याच्यावर जास्त काय केलं आहे, फोकस केलेला आहे. मग त्याच्यासाठी पण आपल्याकडे बऱ्यापैकी असलेल्या ज्या गोष्टी आहे त्या फुलफिल केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे जो की मीच डील करणार आहे तो म्हणजे अर्थशास्त्र, जे इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे. इकॉनॉमिक्सचा पोर्शन पण मध्ये आपण खूप चांगल्यारीत्या डील करणार आहोत किंवा त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण बघणार आहोत. किंबहुना असं म्हणू की त्याचा सखोल आपण अभ्यास करणार आहे अर्थशास्त्राचा. मग त्याच्यामध्ये काय आहे, भारतीय अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग आणि परकीय व्यापार. मग त्याच्या संदर्भामध्ये काही कॉन्सेप्ट आहे, जसे की तुमचं असलेलं GDP आहे, GNP आहे. मग ह्या GDP GNP मधला फरक काय, त्याच्यानंतर तुमचं त्या संदर्भामधलं NNP काय आहे, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट काय आहे, NNP ॲट मार्केट प्राइस काय आहे. ह्या सगळ्या संदर्भामध्ये असलेले ज्या काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी आहे भारतीय किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये, ते आपण डायग्राम वाईज आपण व्यवस्थितरित्या स्टडी करणार आहे. कारण की आता काय झालंय की तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स तुमच्या डेफिनेशनवर विचारताय, व्हॉट इज मीन बाय द GDP मध्ये कोणते घटक आहे, NNP मध्ये कोणता घटक आहे, GNP मध्ये कोणता घटक आहे. मग ह्या सगळ्या घटकांच्या असलेल्या संकल्पनाच्या आधारावर तुमच्या असलेल्या आता काय विचारलं जात आहे, संकल्पना विचारताय. मग साहजिकच आहे आपल्याला तसा प्रकारचा अभ्यास करावा लागणार आहे. अलॉंग विथ दॅट आपल्याकडे शेती काय आहे, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे. ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. मग ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला काय बघता येईल, ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला हे पण कळावं लागणार आहे मेन्स ओरिएंटेशनने. ज्यावेळेस तुम्ही बघताय तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की ह्या ॲग्री इकॉनॉमिक्सला प्रमोट करण्यासाठी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने विविध प्रकारच्या वित्तीय संस्था उभारल्या आहे. नाबार्ड आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, भूविकास बँक आहे, तुमच्या RRBs आहे. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या कृषी घटकाला एक साजेस किंवा त्या संदर्भामध्ये असलेल्या लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता कशी केल्या जाणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आहे उद्योग. मग उद्योगधंद्याची जडणघडण कशी झाली आहे, औद्योगिक संदर्भामध्ये आपल्याला काय गोष्टी केल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे औद्योगिक धोरणं कोणती आहे, मग 48 आहे, 76 आहे, 91चं धोरण आहे. मग ते आपल्याला सर्व बघायचे. अलॉंग विथ दॅट उद्योगांच्या मध्ये असलेले सिडबी ह्या संस्थेचं काय काम आहे. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्सिंग युनिट
जो आपण म्हणतो आपण त्या प्रकारची मुद्रा लोन्स काय आहे त्याच्यावर हे बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे परकीय व्यापार, की ज्याच्यामध्ये BOP काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे, हे कसं होतं, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय, मग तारापोर कमिटीज काय होती, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातल्या असलेल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला ह्या पर्टिक्युलर घटकामध्ये करायचा आहे. मी खूप डिटेलमध्ये घेणार आहे, व्यवस्थितरित्या त्याची मांडणी घेणार आहे. फक्त तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे की आपल्याला प्रिलिममध्ये काय विचारलं जाऊ शकतं. कारण की काय असं की हे फक्त शब्द दिले, परंतु ह्या शब्दांची व्याप्ती एक आपण म्हणतो ना उलगडणं हे आपलं काम आहे. हे उलगडून तुम्हाला व्यवस्थितरित्या सामान्य भाषेमध्ये तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे हे सांगण्याचं आमचं कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य आम्ही बरोबर त्या रीत्याने काय करणार आहे, सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर फार मोठं सेक्टर आहे. मग बँकिंग सेक्टरची विभागणी काय आहे, पब्लिक सेक्टर बँकिंग काय, प्रायव्हेट सेक्टर बँकिंग काय, मग त्याच्या अनुषंगाने आता हे जे मर्जर ऑफ युअर बँकिंग झालेलं आहे, मग तुमचे हे जे मर्जिंग होणं, त्याच्यानंतर नॅशनलायझेशन ऑफ युअर बँकिंग आहे. मग ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहे तिथं आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये असलेलं रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR आहे, SLR आहे, त्यासोबत त्या अनुषंगाने मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज रेट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग ह्या सगळ्या अनुषंगाने बँकिंग किंवा कोर बँकिंगच्या संदर्भात काय आहे हे आपल्याला याच्या अंतर्गत बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे काय, लोकसंख्या. मग लोकसंख्येच्या संदर्भात पण आपल्याला बघायचं आहे की लोकसंख्या किती आहे भारताची. 130 कोटी जनता आहे. मग 130 कोटी जनता त्याचं वितरण वेगळ्या स्वरूपातलं आहे. मग त्याची घनता किती आहे, सेक्स रेशो किती आहे, चाइल्ड सेक्स रेशो किती आहे, अर्भक मृत्यू दर किती आहे, माता मृत्यू दर किती आहे, नवजात मृत्यू दर किती आहे, बालमृत्यू दर किती आहे. मग ह्या सगळ्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही लोकसंख्येचा अभ्यास करताय, मग त्याच्यासाठी आपल्याकडे कंट्रोलिंग पॉलिसीज होते. 1976ची होती, 2002ची होती. मग अशा अनुषंगाने असलेल्या हे पॉप्युलेशन पॉलिसीज काय काय आहे, त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांनी उद्दिष्ट ठेवले हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्या अंतर्गत तुमची दारिद्र्यता, बेरोजगारी ह्या घटकावर पण फोकस करायचं आहे. मग दारिद्र्य मोजण्याचं मोजमाप कधी सुरुवात झालंय, नोडल एजन्सी कोण होती, त्या अनुषंगाने कोणते कोणते गट आपल्याकडे बसवले होते, मग लक्कडवाला कमिटीज काय होती, अलग गट कमिटीज काय होती, त्यासोबत तुमचं असलेलं दांडेकर रंगराजन समित्या, अशा विविध स्वरूपातल्या असलेल्या अनुषंगाने आपल्याला त्यांनी दिलेले रिकमेंडेशन सोबत त्यांनी दिलेल्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टीचा आवाका आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचा आहे. मग बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीचे स्वरूप कसे असणार आहे, काय काय गोष्टी असणार आहे त्याच्यामध्ये, मग ते 7-8 प्रकारचे बेरोजगारीचे जे प्रकार दिले आहे महत्त्वाचे ते आपल्याला सगळ्या अनुषंगाने बघायचे आहे. छुपी बेरोजगारी काय, त्या अनुषंगाने तुमची असलेली एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट्स काय आहे. मग ह्या सगळ्या ज्या बारीक काही गोष्टी त्या आपल्याला सखोलमध्ये चर्चा करायची. सोबत तुमचं असलेली मुद्रा, मग मुद्रेचे प्रकार किती आहे, M0 काय, M1 काय, M2 काय, M3 काय, M4 का आपण डिलीट केलं किंवा M4 ची का व्याप्ती आपण कमी केली, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्याच्यासोबत राजकोषीय नीती काय आहे, मग त्याला आपण म्हणतो फिस्कल पॉलिसीज, मग फिस्कल पॉलिसीज काय आहे, मग FRBM ऍक्ट काय आहे, त्या अनुषंगाने फिस्कल डिफिसिट काय, तुटीचा अर्थ भरणं काय, डिफिसिट फायनान्सिंग काय, ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी जी जेव्हा आपण रेग्युलर बेसिसवर क्लासवर स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी जी आज नवीन वाटत असेल कदाचित किंबहुना कोणी लोकांनी ऐकलेलं असणार आहे, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा आपण नवीन प्रकारे शिकू ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ते समजावं अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत. याच्याही पुढे जाऊन आपल्याकडं शासकीय अर्थव्यवस्थेचा असलेला मूळ गाभा म्हणजे अर्थसंकल्प, बजेट काय आहे, इकॉनॉमिक सर्वे काय आहे, बजेट का सादर केलं जातं, इकॉनॉमिक सर्वेचा फायदा काय आहे, त्या अनुषंगाने भारतामध्ये आता बदल काय केले आहे, कसं कसं केलं आहे, रेल्वे बजेट पहिले होतं मग वेगळं काही आहे का, एकत्र केलं का, किंबहुना त्याच्यामध्ये काय स्थित्यंतर झाली आहे ते आपल्याला सगळं बघायचं आहे. त्याच्या संकल्पासर्गत आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आहे लेखा परीक्षण, ऑडिट काय आहे, ह्या अनुषंगाने थोडक्यात तुमचा समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास आपण परिपूर्णरित्या काय करणार आहे, क्लासेसमध्ये व्यवस्थितरित्या डील करणार आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण की तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये हे सगळ्या गोष्टी अनुमानितरित्या मेन्शन केलेलं आहे. मग आपण कसं अप्रोच करणार आहे, कारण की अप्रोचिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट की फॉर युअर सक्सेस.
तुम्ही सक्सेस मिळवता, परंतु सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला एक पाथवे पाहिजे. हा पाथवे कसा असायला पाहिजे, व्हॉट शुड बी द स्ट्रॅटेजी, व्हॉट कुड बी द पॉसिबिलिटी टू अचीव द पर्टिक्युलर सक्सेस इन विदिन द टाइम्स. आपल्याला अटेम्प्ट नाही वाया घालवायचे की मी एक अटेम्प्ट दिला परत मेन्स देतोय, परत बॅकफुटवर येतोय. बिलकुल तसं नाही. प्री दिली, मेन्स दिली, लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. मग ही सगळी स्ट्रॅटेजी आपण ड्रॅग आउट करून घेणार आहे. मग त्याच्यानंतर सोबतच असलेलं महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचं असलेलं काय आहे, सामान्य विज्ञान. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुओलॉजी आहे, बॉटनी आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यशास्त्र. हा एक महत्त्वाचा घटक आहे सामान्य विज्ञानचा. बऱ्यापैकी क्वेश्चन्स आहे. याच्यासाठी आपल्याकडे रिनॉल्ड फॅकल्टीज पण आहे, कोलते सर म्हणून. मग त्या संदर्भामध्ये आपण त्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळेपणा करून त्याच्या अनुषंगाने तुम्हाला डील केल्या जाणार आहे. मग त्यांना अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये बदल करू. सोबत बुद्धिमापन चाचणी व अंकगणित आहे. मग ह्या जे बेसिक पिलर्स आहे त्या बेसिक पिलरचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण विविधरित्याच्या असलेल्या सगळ्या गोष्टीचा आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. ही तर झाली आत्ताची तुमची पूर्व परीक्षा. विचार करा विद्यार्थी मित्रांनो की पूर्व परीक्षेचा आवाका एवढा आहे तर मेन्स परीक्षेचा आवाका किती मोठा असणार आहे. पण घाबरून जायचं काम नाही, कारण की आपल्याकडं वेल प्लॅननी अशा प्रकारे सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या आहे की जिथं तुमचं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचं असलेले जे सामायिक मुद्दे आहे ते सामायिक मुद्दे अशा पद्धतीने शिकवले जाणार आहे की तुम्हाला फक्त एकदा शिकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच गोष्टी रिपिटेशनमध्ये किंवा किंबहुना त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली जर अभ्यास केला तर यू विल गेट द मोर अँड मोर मार्क्स इन प्रिलिमिनरी एक्झाम ऑल्सो आणि मेन्स एक्झामिनेशन ऑल्सो. मग त्या प्रकारे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणशाल सर पूर्व परीक्षा तर झाली, पूर्व परीक्षेच्या 100 गुणांसाठी आणि 100 क्वेश्चन्स आम्ही डील केले, आम्ही पूर्व परीक्षा पास झालो. मग सर मुख्य परीक्षेची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. मग मुख्य परीक्षेचा विभागली पहिली माहिती असायला पाहिजे. स्ट्रॅटेजी ऑटोमॅटिकली डेव्हलप करू आपण. मग मुख्य परीक्षेचा जर विचार करायला गेले तर मुख्य परीक्षा किती मार्काला आहे, 400 गुणाला आहे. किती आहे, 400 गुणाचा. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, कारण की तुमची मुख्य परीक्षा डिसाईड करणार आहे की तुम्हाला पोस्ट भेटणार आहे किंवा नाही. पहिल्यापासूनच त्या प्रकारे प्रिलिमिनरी एक्झाम कुठेतरी फक्त क्वालिफाईंग नेचरची होती. सगळा भर कशावर असणार आहे, मुख्य परीक्षेवर असणार आहे. मग आपला पण फोकस फक्त जास्त करून मुख्य परीक्षेवर असणार आहे. आपण सुरुवातच मुख्य परीक्षेच्या असलेल्या अँगलने घेणार आहे, जेणेकरून काय असणार आहे, तुमची प्रिलिमिनरी एक्झामच्या असलेल्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक काय केल्या जाणार आहे, कव्हर केल्या जाणार आहे. मग ज्यावेळेस आपण असं म्हणतोय की त्या संदर्भामध्ये मुख्य परीक्षा किती आहे तर 400 गुणांची आहे. किती गुणांची आहे, 400 गुणांची. मग हे 400 गुणांची विभागणी 2 पेपरमध्ये दिसते, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. मग ज्यावेळेस पेपर क्रमांक 1 आपण म्हणतो तो पेपर क्रमांक 1 मेन्स हा कोणत्या स्वरूपातला असणार आहे, एका प्रकारच्या संयुक्त पेपरनुसार असणार आहे. आणि पेपर क्रमांक 2 हा कशासाठी असणार आहे, तुमच्या असलेल्या पदाला साजेसं अशा स्वरूपातल्या असलेल्या पेपर्सनुसार असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही PSIची तयारी करत असाल तर तुमचा असलेला जो स्वतंत्र पेपर आहे तो पेपर कशावर फोकस करणार आहे, तुम्ही PSIचे असल्यामुळं तुमच्या कायद्यांवर फोकस करणार आहे. तिथं त्या संदर्भामध्ये संपूर्ण कायद्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. IPC, CRPC, CPC, मुंबई पोलीस अधिनियम, ह्या विविध प्रकारच्या कायद्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण की तुमचं पद कसं आहे त्या संदर्भामध्ये PSIचं आहे. जर तुम्ही ASOची तयारी करणार असाल तर म्हणजे कुठेतरी मंत्रालयामध्ये तुम्ही काम करणार आहे. मग त्या अनुषंगाने तुमच्याकडं राज्यघटना किंवा आपण राज्यशास्त्र म्हणू शकतो. मग ह्या स्वरूपातल्या पॉलिटी बेस्ड क्वेश्चनवर जास्त फोकस असतो. जर तुम्ही STIचे पर्टिक्युलर त्या याचे अभ्यास करत असाल तर STIच्या संदर्भामध्ये तुम्हाला टॅक्सेशन कळायला पाहिजे, म्हणजे इकॉनॉमिक्स असणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या पदाला साजेसं अशा स्वतंत्र पेपरची असलेली विभागणी इथं केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहे मुख्य परीक्षेमध्ये. मग पहिला क्रमांकाचा असलेला संयुक्त पेपर असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 200 गुणांसाठी विचारणार आहे. किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 200 गुणांसाठी. मग हा संयुक्त पेपर म्हणजे काय असणार आहे की तुमच्या असलेल्या PSI, STI, ASO ह्या तिघांसाठी सेम कॅटेगरीज करून केलेल्या संयुक्त पेपरची मांडणी आहे.
मग त्याच्यामध्ये विविध प्रकार आहे, जसे की मराठी आहे, इंग्रजी आहे आणि सामान्य ज्ञान आहे, ते आपण पुढे बघणारच आहे. परंतु संयुक्त पेपर हा किती गुणांसाठी आहे? 200 गुण. एक स्वतंत्र पेपर किती गुणांसाठी आहे? 200 गुण. म्हणजे हे दोघं मिळून आपल्याकडे किती गुण झाले विद्यार्थी मित्रांनो? 400 गुण झाले. आणि दोघांनाही किती किती तास आहे? 1-1 तासाची काय केली आहे? मांडणी केलेली आहे. म्हणजे कुठंतरी इथं पण विद्यार्थी मित्रांनो बघा काय करायचंय तुम्हाला, त्या प्रकारचे असलेल्या एका तासामध्ये एका तासामध्ये तुम्हाला 200 गुणांचा पेपर हा सॉल्व्ह करायचा आहे. विचार करा, मग तुमचा असलेला हा जो मुख्य पेपर पण असणार आहे तो 2 मार्काला 1 क्वेश्चन्स, म्हणजे किती असणारे क्वेश्चन्स? 100 क्वेश्चन्स असणार आहे. काय? 100 क्वेश्चन्स असणार आहे. मग अशा प्रकारचे असलेले 100 क्वेश्चन्स परत एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स मेन्सचे पण सॉल्व्ह करायचे. विचार करा, प्रिलिम मध्ये एवढे हार्ड असतील तर मुख्यमध्ये पण त्याची असलेली टफनेस काय वाढवतं? ते थोडी जास्त वाढवतं. पण घाबरायचं काम नाही, कारण की आपल्याकडे परत ते शब्द काय? स्ट्रॅटेजी. आपण स्ट्रॅटेजी तशी बनवणार आहे की तुमचा मुख्य परीक्षेचा पण गाभा ऑल क्लिअर झाला पाहिजे. ऑलंग विथ दॅट तुम्हाला येणारी प्रिलिमिनरी एक्झाम कोणतीही असो मग किंबहुना त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या राज्यसेवेच्याही परीक्षेमध्ये होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे? त्या प्रकारच्या गोष्टी करणार आहे. समजलं? पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 हा कसा असतो? संयुक्त पेपर असतो. PSI, STI, ASO तिघांसाठी संयुक्त आहे, म्हणजे त्याची मांडणी ही सेम आहे. कशी? बघा PSI, STI, ASO. आता याची मांडणी तुम्हाला जो सांगितला पेपर क्रमांक 1 तो कसा आहे? संयुक्त पेपर. किती गुणांसाठी आहे? 200 गुणांसाठी. मग त्याची संयुक्त मांडणी म्हणजे काय की त्याची मांडणी अशा प्रकारची आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मांडण्य केल्या आहे. जसे की फॉर एक्झाम्पल पेपर क्रमांक 1 मध्ये मग PSI चा पेपर द्या, ASTI चा द्या किंबहुना तुमचा ASO चा द्या, तुम्हाला पेपर क्रमांक 1 मध्ये ह्याच गोष्टी दिसणार आहे. कोणती? मराठी पेपर आहे, त्याच्यानंतर तुमचा इंग्रजीचा पेपर आहे आणि तिसरा पेपर आहे सामान्य ज्ञान. काय आहे? 3 आहे. कोणते कोणते? मराठीचा आहे, इंग्रजीचा आहे आणि तुमचा असलेला सामान्य ज्ञानाचा पेपर आहे. हा पहिला क्रमांकाचा पेपर. मग तुम्ही PSI ला मेन्सला क्वालिफाय झाले, STI मेन्स क्वालिफाय केली किंवा ASO च्या मेन्स क्वालिफायला तुम्ही अपीयर झाले, मग तुम्हाला पहिला क्रमांकाचा पेपर हा द्यावा लागणार आहे. आता याची विभागणी कशी आहे हे फार महत्त्वाचं आहे. काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे त्या संदर्भामध्ये ना ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला एंट्री करताना विद्यार्थ्याकडे कमी कालावधी असतो. मग त्या अनुषंगाने आपल्याला अशी तयारी पाहिजे की तुमचा पहिले मुख्य परीक्षेचा अभ्यास परफेक्ट झालेला पाहिजे, किंबहुना त्या प्रकारची आपण स्ट्रॅटेजी ऑलरेडी पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचं असलेलं एक्झामिनेशन पुढच्या वर्षीचे आहे, तुमचं टार्गेट पुढच्या वर्षीचं आहे. मग तुमचं टार्गेट त्या ओरिएंटेशनने असायला पाहिजे की मला पुढच्या वर्षीची एक्झाम द्यायची ना, मग पुढच्या वर्षीची प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक झाल्यानंतर माझ्याकडे जो समहाऊ 3 ते 4 महिन्याचा गॅप आहे, त्या 3 ते 4 महिन्यामध्ये मला फक्त रिव्हिजन करता आली पाहिजे. म्हणजे तुमचं प्रिपरेशन आत्तापासून मेन्स ओरिएंटेशनने असायला पाहिजे. म्हणजे यू हॅव टू बी फर्स्ट कव्हर द मेन्स, देन यू हॅव टू बी शूट द ट्रान्सफॉर्म युअर प्रिलिमिनरी एक्झाम. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा गाभा बघताय तर त्यावेळेस अनुषंगाने तुम्हाला काय दिसतंय? मुख्य परीक्षेमध्ये मराठी सब्जेक्ट किती? 50 प्रश्न आहे आणि गुण किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 100 आहे. म्हणजे विचार करा, परत काय आहे? 2 मार्काला 1 क्वेश्चन, 50 प्रश्न, 100 गुण. हे कशाचे झाले? मराठीचे. इंग्रजीचे किती आहे? 30 प्रश्न आणि त्या प्रकारचे असलेले 60 गुण. 30 दुने 60 म्हणजे परत 30 क्वेश्चन्स, 2 मार्काला 1 आणि त्या प्रकारचं किती झाले? 60 गुण. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सामान्य ज्ञान. म्हणजे किती प्रश्न आहे? 20 प्रश्न. किती गुणांसाठी? 40 गुणांसाठी. म्हणजे विचार करा, त्या प्रकारचा असलेला तुमचा किती गुणांचा पेपर आहे? हा 200 गुण. म्हणजे किती आहे? 100 गुण कशाला? मराठीला, 60 गुण इंग्रजीला आणि 40 गुण तुमच्या सामान्य ज्ञानाला. मग हे 40, 60, 100 आणि वरचे 100 असे किती झाले? त्या प्रकारचे असलेले संयुक्त पेपर 1 जो कोणता आहे? क्रमांक 1 तो किती गुणांसाठी आहे? 200 गुणांसाठी आहे. हे कॅटेगरायझेशन तुमच्या असलेल्या पहिल्या पेपरचं असणार आहे. हे फार बारकाईने लक्ष द्यायचं. म्हणजे आपल्याला फोकस जास्त कुठं करावं लागणार आहे? तुमच्या असलेल्या मराठी विषयावर. याचा अर्थ हा नाही येतो विद्यार्थी मित्रांनो की इंग्रजी विषय हा सोडून द्यायचा. इंग्रजी विषय सोपा आहे, समजणं फार सोपं आहे. त्याचं असलेलं ॲनालिसिस जर तुम्ही केलं, जर त्याच्यासाठी तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर व्यवस्थितरित्या ॲनालिसिस केलं, ऑटोमॅटिकली तुम्हाला खोटं नाही सांगणार की त्याच्यामधले असलेले मोस्ट ऑफ क्वेश्चन्स हे रिपीटेड होता. मग हे रिपीटेशन्स असल्यामुळं पर्टिक्युलर काही गोष्टीवर जर तुम्ही फोकस केला, यू विल गेट अ मोर मार्क्स इन द
तुमच्या असलेल्या इंग्रजी पेपरमध्ये, म्हणजे फायदा तुमचा आहे. सोबत सामान्य ज्ञानामध्ये पण तुमचे असलेले 20 प्रश्न येत असेल आणि 20 प्रश्न हे घेणं किंवा 20 प्रश्नाच्या संदर्भामध्ये नियर टू बी तुम्ही त्या प्रकारचं असलेलं 100% 15 क्वेश्चन तर तुम्हाला येणार म्हणजे येणारच, कारण की त्या पद्धतीची तयारी आपण करून घेणार आहे. जसं की आता सामान्य ज्ञानामध्ये कोणतं येतं सर, मग की जसं 20 क्वेश्चन्स आहे 40 गुणासाठी, मग कोणता घटक आहे, मग घटक हे आहे बघा. सामान्य ज्ञानामध्ये किती प्रश्न येत आहे, 20 प्रश्न येत आहे, गुण किती आहे, 40 आहे. हे खूप बारकाईने मी डिकोडेड केलं बरं विद्यार्थी मित्रांनो, कारण काय होतं की तुम्ही अभ्यास करताय, परंतु मला अभ्यास काय करायचा आहे, कोणत्या गोष्टीवर करायचा आहे, कोणत्या गुणांसाठी किती क्वेश्चन्स येत आहे, कोणत्या गुणांवर जास्त मला फोकस करायचा आहे, कोणतं मला कमी वाचून जास्त मार्क्स देणार आहे, हे कळलं पाहिजे. कारण की ज्या विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये असेल किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये पोस्ट मिळवताना त्यांची ही स्ट्रॅटेजी असते. दे वेअर आयडेंटिफाईड काय की कोणत्या घटकावर मी जास्त कमी फोकस करून पण जास्त मार्क्स फेच करू शकतो, हे त्यांचा फोकस असतो. त्यामुळं आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची काय की तुमचं सामान्य ज्ञान आहे, मग सामान्य ज्ञानामध्ये 3 गोष्टी आहे. एक आहे तुमची चालू घडामोडी, तुमचं आहे 2 ऍक्ट आहे, कोणता, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. काय आहे, 2015. मग त्या संदर्भामध्ये हे 2 कायदे तुम्हाला संयुक्त पेपर पहिला जो आहे त्याच्यावर मध्ये विचारणार आहे. आणि काय आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान. बेसिकली आपलं जे आपण म्हणतो ना की बेसिक एज्युकेशन्स, कशाला म्हणायचं की तुम्हाला संगणकाचं पण काय आहे, बेसिक ज्ञान आहे त्याला, मग त्याच्यावर पण आहे. मग आता ह्या तिघांना मिळून काय म्हटलं जातं, सामान्य ज्ञानाचा पेपर, जो की आपण काय बघितलं, किती क्वेश्चन असतात त्याचे, 20 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात, 20 क्वेश्चन. गुण किती असतो विद्यार्थी मित्रांनो, 40 असतो. म्हणजे हा सामान्य ज्ञानाचा असलेला एक घटक कशामध्ये, पेपर 1 क्रमांकामध्ये. तुम्हाला त्याची विभागणी जर बघितली गुणांची किंवा प्रश्नांची, तर अशी दिसतीये की चालू घडामोडी तुम्हाला किती आहे, 10 प्रश्न आहे. विचार करा, ज्यावेळेस मी तुम्हाला हे सांगितलं की दर रविवारी आपल्याकडे जी टेस्ट होणार आहे, त्या टेस्टच्या अनुषंगाने आपण अशा प्रकारची असलेली टेस्ट फ्रेमिंग करू की एका महिन्याची मॅगझिनमध्ये जास्तीत जास्त होता हो आपल्याला चालू घडामोडी टाकायची आहे. म्हणजे तुमचं असलेलं मेन्समध्ये जे 10 हक्काचे प्रश्न आहे, ते 10 प्रश्न चुकता कामा नाही, परफेक्टली आलेच पाहिजे. मग त्याच्यामध्ये फॅक्ट्स असेल, काही इंडेक्स असेल किंवा त्या संदर्भामध्ये काही हायरार्की विचारली असेल, ते सगळं कव्हर होऊन जाणार आहे. सोबत तुमच्याकडे असलेले हे जे ऍक्ट आहे, ज्या ऍक्टमध्ये तुम्हाला असलेला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015चा, त्याच्यावर नियर टू बी किती प्रश्न आहे, 5 प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचे आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स असतात. का, कारण की तुम्हाला हक्काचे मार्क असतात. हे याच्यामध्ये जास्त काही विचारत नाही. ते काय विचारता, कधी कायदा पास झाला, कायद्यामध्ये व्याख्येमध्ये काय नमूद केलं आहे, कोणत्या गोष्टी टाकल्या आहे, बस सिंपल असता. पण हातचे मार्क असता. 5 प्रश्न म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. विद्यार्थी मित्र हेच चुकी करतात. ते काय करता, तुमचे असलेल्या इतिहासावर जास्त फोकस करता. तुम्ही इतिहास कितीही वाचा, किंबहुना त्याचा असलेला बऱ्यापैकी जरी अभ्यास झाला तरी त्याचा आउटपुट रेशो कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, कमी असतो. परंतु ज्या गोष्टी तुम्हाला मार्क्स देऊन जाणार असणार आहे, लॉ आहे, लॉ खूप मार्क्स देऊन जातो, तुमचा फोकस तिथं असायला पाहिजे. संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षुल्लक विचारता. इनपुट्स म्हणजे काय, आउटपुट डिव्हाइस काय, इनपुट डिव्हाइस काय आहे हे विचारलं जातं. तुमचं असलेलं लॅनचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, तुमची असलेली त्या संदर्भामध्ये अजून कोणते कोणते प्रोसेसर आहे. मग ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहे की सामान्य व्यक्तीलाही माहिती असतात, त्या सगळे क्वेश्चन किती आहे तुमचे, 5 आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे 40 गुण इथं तुमच्या हातचे आहे. आपण असं म्हणू की 40 गुणांपैकी मला 30 किंवा त्या प्रकारचे 35 गुण तर मला कसेही मिळवणं काय आहे, सिंपल आहे. कारण की एवढा जर तुमचा असलेला हातचा असलेला पैसा जो हातचा असलेले जे मार्क्स आहे, ते मार्क्स जर तुम्ही जर फेच केले तर ऑटोमॅटिकली तुमचे असलेले 35 मार्क्स तर फक्त ह्या सामान्य घटकामधून निर्माण होत आहे. आणि हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठी विषयामध्ये तुम्ही बऱ्यापैकी मार्क्स मिळवू शकता. मग मला एक सांगा, जर तुमचं असलेलं हे मुख्य परीक्षेमधला हा जो पहिला क्रमांकाचा पेपर आहे, तो जर एवढ्या चांगल्या प्रकारे कव्हर करून घेत असेल, तर आपल्याला अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी कशी बनवावी लागणार आहे, येतंय लक्षात. मग अशा पद्धतीने हा पहिला क्रमांक काय आहे, पेपर आहे. आता पेपर क्रमांक 2 जो आहे,
आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या असलेल्या पदाला साजेसं असं कोणत्या गोष्टी असणार आहे, त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला ते अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा पेपर क्रमांक 2 हा फ्रेम केलेला आहे. मग ज्यावेळेस स्वतंत्र पेपर हा नावाची गोष्ट येते, मग त्या पदाला असलेलं जे स्वतंत्र पेपर लागणार आहे की त्या पदाला योग्य ते वाटेल ते असे किती गुणांसाठी असणार आहे, 200 गुणांसाठी असणार आहे. मग आता आपण बघू की एक्झॅक्टली PSIचा असलेलं फ्रेमवर्क कसं आहे सिलेबस वाईज. बघा आता हे मुद्दा मी याच्या संदर्भामध्ये घेतला आहे की तुम्हाला त्या गोष्टीचा एक आवाका लक्षात येईल की ज्यावेळेस आपण आयोगाचं सिलेबस बघतो ना, तुम्हाला आयोगाने एक हिंट दिलेली असते. काय हिंट दिली असते विद्यार्थी मित्रांनो, की आम्ही तुम्हाला फ्रेम करून दिलेले ह्या सिलेबसच्या बाहेर आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही. आणि मुख्य परीक्षेचं वैशिष्ट्य तेच असतं विद्यार्थी मित्रांनो, काय की तुम्हाला जास्तीत जास्त कशाला चिटकून राहायचं किंवा स्टिक राहायचं आहे, तुमचा असलेला सिलेबस. मग ह्या सिलेबसची ज्यावेळेस तुम्ही परिभाषता बघताय किंवा ह्या सिलेबसला तुम्ही डिकोड करता तर तुम्हाला गोष्ट दिसून येते. काय दिसून येते की जसं की फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा सिलेबस सुरुवात होती किंवा सिलेबसचे असलेले मुख्य घटक जर बघायला गेले किती आहे, 1 ते 9 आहे. काय आहे, 1 ते 9. आता हा जो घटक आहे किंवा हा जो पेपर आहे तो कोणासाठी फ्रेम केला आहे, PSI साठी. म्हणजे PSIच्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण असं म्हणतो की याच्यामध्ये काय गोष्टी असणार आहे किंबहुना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहे, मग बघा काय आहे. पहिली गोष्ट तुमची आहे बुद्धिमत्ता चाचणी. बघा बुद्धिमत्ता चाचणी किंवा आपण ज्याला म्हणतो अंकगणित वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी प्रिलिमला पण आहे ते मेन्सला पण आहे तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये. ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करताय तर नियर टू बी काय, नियर टू बी तुम्हाला काय दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भामध्ये की याच्यावर नियर टू बी किती आहे, 15 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात, 15 क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो. किती, 15 क्वेश्चन. फक्त कोणत्या घटकावर, बुद्धिमत्ता चाचणीवर. 15 क्वेश्चन गुणिले 2 म्हणजेच किती, 30 मार्क. विचार करा, तुम्ही जर अंकगणित बुद्धिमत्ता हे व्यवस्थितरित्या जर करून गेले तर ऑटोमॅटिकली त्या प्रकारचा असलेला फायदा फ्रीमध्ये तर होणारच आहे. ऑलॉंग विथ दॅट तुम्हाला कुठं होतोय, त्या प्रकारच्या असलेला 15 क्वेश्चन्स बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 15 दुणे 30 इथं कव्हर झाला. त्याच्या पुढे जाऊन PSI पदाला लागणारे जे महत्त्वाचे घटक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या घटकाला मला जास्त फोकस करायचं आहे. कारण की मला फक्त PSI बनायचं आहे ना, तर PSI बनता वेळेस त्यांची असलेल्या मार्काची विभागणी बघितली पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा भूगोल, याच्यावर किती क्वेश्चन येतात, 10 क्वेश्चन येतात. किती क्वेश्चन येतात, 10 क्वेश्चन येतात. मग आता यांनी तर स्पेसिफाईडली काय सांगितलंय, महाराष्ट्राचा भूगोल. मग महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. जसं की काय आहे, महाराष्ट्राच्या रचनात्मक फिजिकल जिओग्राफी सोबत तुमच्या संदर्भामध्ये फिजिकल जिओग्राफी मुख्य रचनात्मक विभाग, त्याच्यानंतर त्याचं असलेलं हवामान, मग पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या आणि त्या संदर्भामध्ये असलेले मायग्रेशन, वस्त्या, तांडे, झोपडपट्टे. मग अशा प्रकारच्या असलेल्या विविध संकल्पना जे की तुम्हाला किती मार्क्स मिळवून देत आहे, 20 मार्क्स मिळवून देत आहे. म्हणजे किती क्वेश्चन येत आहे विद्यार्थी मित्रांनो, 10 क्वेश्चन्स हे तुमचे असणार आहे फक्त भूगोलावर. त्याच्यानंतर जर आपण आता हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतोय हे की एवढेच येतील, शाश्वती नाही आहे. कदाचित आयोगाला वाटलं की ह्यावेळेस भूगोलाला आपण थोडं महत्त्व कमी देऊ, इतिहासाला जास्त देऊ, तर त्या पद्धतीचे व्हेरिएशन्स केल्या जाऊ शकतं. हे अप टू लिमिट ऑफ कमिशन्स आपण काय बोलू शकत नाही. परंतु प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आणि त्या अनुषंगाने केल्या गेलेल्या जी विभागणी आहे, त्या विभागणीच्या अनुषंगाने आपण एवढं क्लिअरली सांगू शकतो की काय आहे, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर किती क्वेश्चन्स आहे, 10 क्वेश्चन्स हमखास येत आहे. सोबतच ज्यावेळेस तुम्ही बारकाईने अजून पुढे जाता तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला पण इथं काय दिसत आहे, 10 क्वेश्चन्स कशावर दिसत आहे, तुमच्या इतिहासावर आहे. येतं लक्षात, विचार करा, 10 क्वेश्चन्स जर तुमचे असलेले भूगोलावर आहे, 10 क्वेश्चन्स महाराष्ट्राच्यावर आहे, इतिहासावर, मग आपल्याला इथं ही पण काय करावं लागणार आहे, फोकस द्यावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही आत्ता थोड्यापूर्वी सांगितले की इतिहासाच्या संदर्भामध्ये कितीही वाचले तरी मार्क्स भेटत नाही. परंतु एक विचार करा विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करता तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येते, काय की त्यांचा जास्त फोकस कशावर असतो, समाज सुधारकावर असतो, व्यक्तीवर असतो. मग व्यक्ती सुधारक जो आहे त्या व्यक्तीच्या सुधारका संदर्भामध्ये त्यांनी एखादं वृत्तपत्र चालू केलं का,
त्यांनी एखाद्या प्रकारचं असलेलं काही गोष्टी ॲक्टिव्हिटी केली का, त्यांनी हे केलं का, जसं की डिप्रेस क्लास मिशन कोणी चालू केलं, मग अशा संदर्भामध्ये तुम्हाला रध कोरवे कोण होते, मग त्यांचं असलेलं त्या प्रकारचं असलेलं पुस्तक कोणतं होतं की ज्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी फॅमिली प्लॅनिंग्स किंवा कुटुंब नियोजन याच्यावर जास्त फोकस केलं. अशा विविध प्रकारचे असलेले व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये किंवा व्यक्तिमत्व असलेल्या सुधारकाच्या संदर्भाबद्दल ते क्वेश्चन्स विचारतात. मग मला एक सांगा, जर तुमचं असलेलं इनपुट्स अशा प्रकारे दिलं की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचे, जास्तीत जास्त मार्क्स करायचे, ऑटोमॅटिकली तुमचा इतिहासामध्ये काय असणार आहे, त्या प्रकारचं सामाजिक आणि आर्थिक जागृती आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींचे कामं याच्यावर जास्त काय केलं जातं, फोकस केलं जातं. मग आपल्याला हेच करायचं आहे की हे गोष्ट काय 10 क्वेश्चन्स म्हणजे नियर टू बी याला पण किती 20 मार्क्स, किती 20 मार्कासाठी आहे. मग साहजिकच आहे त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे, तिथं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट असणार आहे. 20 मार्क हातचे आले, मग अशा पद्धतीने तुम्ही कॅटेगराईज करता आला पाहिजे. मग हा फोकस असायला पाहिजे की मला कोणता घटक करायचा आहे. बघा PSI पद आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला तर करणं भागच आहे. किंबहुना तुमच्या असलेल्या पुढची जी ASO ST आहे त्याच्यामध्ये पण तेच करणे, परंतु ह्या गोष्टीवर जास्त फोकस करा. आता सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं पद काय आहे, PSI. मग साहजिकच आहे त्या प्रकारचं असलेलं तुमच्या असलेल्या बाकीच्या गोष्टीवर तर फोकस करणार आहे, परंतु भारतीय राज्य घटना हे पण काय आहे 10 क्वेश्चन्स येत याच्यावर. किती येतात, नियर टू बी 10 क्वेश्चन्स येत आहे. येत आहे लक्षात. बघा भूगोलावर किती आहे 10 क्वेश्चन्स, तुमचे असलेले बुद्धिमत्ता चाचणी किती आहे 15 क्वेश्चन्स, इतिहासावर किती आहे 10 क्वेश्चन्स, भारतीय राज्यघटनेवर 10 क्वेश्चन्स, असं त्याचं काय आहे लमसम अमाऊंटमध्ये कॅटेगरायझेशन्स आहे. मग तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की इट इज पार्ट डील बाय मी, पॉलिटी मी डील करणार आहे, बाय प्रोफेशनल ॲडव्होकेट आहे, त्यामुळे त्या प्रकारचं असलेलं व्यवस्थितरित्या आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे. जसं की काय आहे घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका काय, प्रस्तावना काय आहे, प्रस्तावनेचा उगम का झाला, मग वेदर इट इज अ पार्ट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. मग ह्या सगळ्या विविध असलेल्या केशवानंद भारती केस, LIC केस, ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ तो आपल्याला घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने तुमच्या घटनेची महत्त्वाची असलेली कलमे, ठळक वैशिष्ट्ये, मग ह्या कलमांचा वापर करून आपण जो कलम सांगतोय मग हे कलम काय आहे, कलमांच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आहे, हे कलम कशा संदर्भात आहे, कलमाचे असलेले आता सब क्लॉजेस विचारायला लागले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 29 कलम आहे, 30 कलम आहे, तर यांचे कलमांची हेडलाईन विचारत नाही ते, आता ते काय करताय त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन्स करून त्या संदर्भामध्ये त्या अनुषंगाने विचारलं जातं. जसं की एक क्वेश्चन्स होता की मायनॉरिटीज आहे म्हणजे अल्पसंख्याक आहे, मग भारतामध्ये अल्पसंख्याक हे डिसाईड करण्याचे असलेल्या संविधानामध्ये कोणत्या 2 गोष्टी नमूद आहे हे त्यांनी क्वेश्चन्स विचारलेला आहे. मग अशा अनुषंगाने मग भाषिक अल्पसंख्याक आहे का किंवा तुमचं रिलिजियस म्हणजे त्या अनुषंगाने त्या प्रकारे रिलिजियस बेसिसवर आहे. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीवर आपल्याला काय करायचं आहे फोकस करायचा आहे. म्हणजे डायनामिझम ओळखा विद्यार्थी मित्रांनो की ते आता काय करू शकता किंवा ह्या घटनामध्ये हे कलम टाकलंय, मग हे कलम कधी कोणत्या घटना दुरुस्तीने टाकलेले, त्या घटना दुरुस्तीचं काय महत्त्व आहे, 42वी असेल, 44वी असेल, 86वी घटना दुरुस्ती असेल, 89वी घटना दुरुस्ती असेल, मग 102वी नंतर 105वी घटना दुरुस्ती, अशा विविध प्रकारच्या असलेल्या घटना दुरुस्ती की ज्याच्या माध्यमातून तुम्ही कलमांचं असलेलं काय करताय इन्सर्ट करताय, काढून टाकताय. मग हे सगळं कलमांचे असलेलं अस्तित्वता आणि कलम कशा पद्धतीने केला जाणार आहे ते सगळं सांगितलंय. सोबतच मेन्सचा पोर्शन असल्यामुळं तुमच्याकडं केंद्र आणि राज्य संबंध याच्यावर पण जास्त फोकस केलेला आहे. मग तुमचं असलेलं सेंट्रल आणि स्टेटचं रिलेशन कसं आहे, मग सेंट्रल स्टेटचं रिलेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेने कसं आहे, एक्झिक्युटिव्ह वेने कसं आहे, फायनान्शियल कसं आहे. मग फायनान्शियल म्हटल्यावर की लगेच कलम 280चा तिथं उल्लेख येतो, फायनान्स कमिशन, वित्त आयोग, मग ते तुमचं असलेलं हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन काय आहे, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन्स काय, ह्या सगळ्या गोष्टीचा मोजमाप आपल्याला तुमच्या असलेल्या केंद्र व राज्य संबंधामध्ये बघता येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं असलेलं निधर्मी राज्य काय, सेक्युलर स्टेट्स म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन्स काय आहे, कॉन्सेप्च्युअल आहे. सोबत तुमचे असलेले फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP, राज्यांनी कसं वागावं, राज्यांनी कोणत्या गोष्टी कराव्या, वेलफेअर कॉन्सेप्ट काय आहे, रूल ऑफ लॉ काय आहे, ॲक्ट ऑफ लॉ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची परिभाषा आपल्याला ह्या याच्यामध्ये करायचं आहे. मग त्याच्या अंतर्गत युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, स्वतंत्र न्यायपालिका, ह्या सगळ्या ज्या गोष्टी फक्त एका शब्दांमध्ये दिल्या आहे, परंतु त्या शब्दांची व्याप्ती फार मोठी आहे.
त्या शब्दांमध्ये असलेले लपलेले अर्थ, लपलेल्या असलेल्या काही घटना दुरुस्त्या, लपलेले असलेले काही न्यायनिवाडे, ह्या सगळ्या गोष्टीच्या एक अनुषंगाने, एक फ्लोईंग ऑफ त्या थॉट्सने आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. मग हे सगळं किती मार्काला जातं? 10 मार्काला. म्हणजे विचार करा की ते 10 मार्क नाही, 10 क्वेश्चन्स असतात. मग 10 क्वेश्चन्स याच्यावर, 10 क्वेश्चन याच्यावर, 15 क्वेश्चन्स याच्यावर. आता सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की पद कोणतं आहे? PSI पद आहे. मग PSI पदाला साजेसं त्याचे कर्तव्य काय आहे? मग त्याच्या कर्तव्याला, पदाला अंगावर वर्दी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं मिसयूज करता नाही आलं पाहिजे, किंवा अंगावर वर्दी आली म्हणून त्याने वागावं तसं वागावं, ह्या गोष्टीची परिभाषा न करता कुठंतरी आपल्याकडं असलेल्या त्या मानवी हक्क आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहे, पदाला साजेसं गोष्टी कोणत्या आहे, हे सगळं तुम्हाला कुठं दिलं आहे? 5व्या घटकामध्ये. जो की घटक किती महत्वाचा आहे की ज्याच्यावर नियर टू बी किती क्वेश्चन्स येतात? 15 क्वेश्चन्स येतात. म्हणजे किती मार्क झाले विद्यार्थी मित्रांनो? 30 मार्क झाले. येतंय लक्षात? मग अशा प्रकारची असलेली मानवी हक्क काय आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहे ते आपल्याला बघता येणार आहे. आलं लक्षात? मग त्या अनुषंगाने मानवी हक्क आणि जबाबदाऱ्यामध्ये काय बघावं लागणार आहे आपल्याला की ह्युमन राईट्स म्हणजे काय, ह्युमन राईट्सचं इव्होल्युशन कसं झालं, इव्होल्युशन म्हणजेच त्याची असलेली निर्मिती कशी झाली, मानवी हक्काच्या स्वरूपामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे, त्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक काय आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला UDHR माहिती पाहिजे 1948. मग त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्राची का स्थापना झाली 45ला, त्या अनुषंगाने UDHR आलं. मग UDHRच्या अनुषंगाने आपल्याकडे असलेले त्याचे प्रिन्सिपल म्हणजे तुमचे असलेले संयुक्त राष्ट्राचे प्रिन्सिपल ऑर्गन्स, मग त्याच्यामध्ये असलेले सोशो इकॉनॉमिक काउन्सिल, आर्थिक व सामाजिक परिषद, त्याचं कार्य काय होतं, त्याच्या माध्यमातून ते कमिशन कसं आलं, आणि त्या अनुषंगाने त्यावेळेस असलेले UDHR बनवण्यासाठी आपल्या भारतामधून कोण 2 महिला गेल्या, त्यांचं कर्तव्य काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीची परिपूर्तता आपल्याला याच्यामध्ये करायची. त्यासोबत मानवी हक्काची व्याख्या देता वेळेस मानवी हक्क तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य करताय, मग त्याचं रिफ्लेक्शन आपल्या संविधानामध्ये कसं दिसतंय. मग जसं आपण म्हणतोय की आपलं संपूर्ण संविधान हे मानवाच्या कल्याणासाठीच बनलंय, परंतु मानवाच्या कल्याणासाठी बनता वेळेस संपूर्ण संविधानामध्ये असलेल्या कलमांचा आपल्याला परत अभ्यास नाही करायचा आहे. तर त्याच्यामध्ये असलेले काही महत्त्वाचे घटक आहे, जसं की तुमचं प्रिएम्बल आहे, त्याच्यानंतर तुमचं असलेलं फंडामेंटल राईट्स आहे, त्याच्यानंतर DPSP आहे. हे काही महत्त्वाच्या घटकांचा अनुसरून करून आपण मानव कल्याणाच्या जातीसाठी आणि त्यांच्या मानवी हक्काच्या बचतीसाठी आपण काही गोष्टी करत आहोत. तर आपल्याला ते इथं बघायचं आहे. सोबत भारतामधील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी. मग आपल्याकडं मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 बनवला. त्याच्या अनुषंगाने ज्याच्या माध्यमातून आपल्याकडं असलेलं काय केलं आपण, त्या पद्धतीचं असलेलं राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग, NHRC, स्टेट HRC, राज्य मानवी अधिकार आयोग, मानवी अधिकार न्यायालय, अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीची यंत्रणा ज्याच्या माध्यमातून आपण तिची काय करणार आहे, अंमलबजावणी करणार आहे आणि सुरक्षितेची हमी आपण देणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करायच्या आहे. याच्याही पुढे जाऊन भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्या समस्या जसे की गरिबी आहे, त्याच्यासोबत त्याची निरक्षरता आहे, बेकारी आहे, सामाजिक किंवा सांस्कृतिक धार्मिक प्रथा आहे, यासारख्या अडचणी. म्हणजे तुम्हाला एका वेळेस त्या संदर्भामध्ये मानवी हक्क काय आणि मानवी हक्कापासून वंचित राहणारे कारणीभूत घटक कोणते हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये गरिबी आली, दारिद्र्यता आली, सोबत तुमच्या आर्थिक व सामाजिक सांस्कृतिक कारणे आले, किंबहुना त्या प्रकारचं असलेलं तुमची निरक्षरता पण कारणीभूत घटक आहे. मग हे कारणीभूत घटक का असावे, त्याच्या मागचं कारण का आहे, किंवा त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल की ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीची जी पूर्तता झाली तर ऑटोमॅटिकली तुमच्या मानवी हक्काची संरक्षण केली आहे असं मानलं जाणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सोबतच त्या प्रकारे हिंसाचार झाला, भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे, कामगारांचे शोषण आहे आणि तुमची असलेली काय गुन्हेगारी आहे, इत्यादी गोष्टीमुळे पण मानवी हक्काचं कसं उल्लंघन होतं ते आपल्याला चर्चा करायची आहे. किंबहुना त्या प्रकारचं असलेलं आपण फार मोठं सेशन करणार आहे. बिकॉज ऑफ माझ्याकडं फक्त कंबाईनचंच नसून पण तुमच्या असलेल्या
MPSC राज्यसेवेचा जो GS पेपर 3 आहे HRD आणि HR तो पण मी 100% कव्हर करतो. सोबत GS पेपर 2 मध्ये असलेले जे कायदे आहेत 13 प्रकारचे कायदे ते पण मीच काय करतोय डील करतोय. म्हणजे तुमचं असलेला समहाऊ पॉलिटी इकॉनॉमिक्स त्या संदर्भात GS पेपर 3 आणि GS पेपर 2 मध्ये असलेले जे कायदे हे सगळे माझ्याकडे कव्हर करण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे हे सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत किंवा मौना बघणार आहोत. त्यामुळे बऱ्यापैकी खूप चांगल्या डीप मध्ये आपण काय करणार आहे याच्यामध्ये अभ्यास करणार आहे. सोबत लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क, मानवी प्रतिष्ठा, एकतेचा आधार करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज, महत्त्व, सोबत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. बघा, सगळ्यात महत्त्वाचा पहिला कायदा माणूस म्हणून जगवण्यासाठी केलेला म्हणजे काय, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. त्याच्या पुढची त्याची स्टेप म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, तो पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचार डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट ज्याला आपण म्हणतो तो 2005चा तो बघायचा आहे. आत्ता नुकताच बोललेला ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, त्याच्यानंतर तुमचा असलेला हुंडाबंदी अधिनियम 1961 आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. मग अशा विविध प्रकारच्या ज्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहे त्या सगळ्या नमूद केलेल्या गोष्टीवर आपण काय करणार आहे, फोकस करणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो काय की आपल्याला मेन्स तुम्ही परफेक्ट केली ना, मेन्सचा सिलेबस डिकोडिफाईड आहे. मेन्सचा सिलेबस अशा प्रकारे नमूद केलेला आहे की तुम्ही एवढं करा की ऑटोमॅटिकली तुम्हाला बऱ्यापैकी काय मिळणार आहे, मार्क्स मिळणार आहे. विचार करा, तुम्ही फक्त एक टॉपिक जर कव्हर केला, किती एक टॉपिक कव्हर केला तर तुम्हाला किती क्वेश्चन्स डील करता येतात, 100% 15 क्वेश्चन्स डील करण्याची कॅपॅसिटी असते. अगदी सोपा क्वेश्चन असतो. जसे की फॉर एक्झाम्पल की मानवी अधिकार आयोगाला कोणत्या न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहे, असा सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल आहे, दिवाणी न्यायालय. हे तुम्हाला तेवढं जरी माहित असेल तर बऱ्यापैकी आहे. UDHR युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स 1948 म्हणजे जागतिक मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा. मग ह्या स्वरूपातलं असलेलं किती कलम आहे, मग एक ते 2 कलम काय सांगतं, त्याच्यानंतर तुमचं 3 ते 21 पर्यंत कलम काय आहे, 22 ते 28 काय आहे, 29-30 काय आहे, कर्तव्य कुठे दिले, नागरी हक्क म्हणजे काय, राजकीय हक्क म्हणजे काय, आर्थिक सामाजिक हक्क म्हणजे काय, सोबतच फर्स्ट जनरेशन राईट्स काय, सेकंड जनरेशन राईट्स काय, थर्ड जनरेशन राईट्स काय. मग हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टीची अभ्यास आपण परिपूर्तता जर इथं केली, ऑटोमॅटिकली विद्यार्थी मित्रांनो तुमचे किती क्वेश्चन्स क्रिएट होत आहे, मार्क होत आहे 30 मार्क म्हणजे 15 क्वेश्चन्स तुमचे डील होत आहे. आता विचार करा, जर एवढ्या प्रकारचा फक्त एक टॉपिक जर तुम्ही कव्हर करत असाल तर 15 क्वेश्चन तुमच्या हातातले आहे. कोणत्याही पद्धतीने तिथं तुम्हाला थांबू शकत नाही पोस्ट मिळवण्यासाठी. पुढचं आहे तुमचं त्या संदर्भामध्ये जे की महत्त्वाचं आहे PSI पदासाठी, ते म्हणजे असलेले ॲक्ट्स आहे. काय आहे, ॲक्ट्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा असलेला कोर पोर्शन म्हणजे तुमचा हा आहे. जसे की प्रत्येक ॲक्टवर किती क्वेश्चन्स असतात, 10 क्वेश्चन्स असतात. किती क्वेश्चन्स असतात मित्रांनो, 10 क्वेश्चन्स. विचार करा, 10 क्वेश्चन्स म्हणजे किती झाले, हे तुमचे असलेले 20 मार्केचे, 20 मार्केचे, 20 मार्केचे आणि याचे पण 20 मार्क म्हणजे 1 2 3 4 40 दुने 4 दुने 8 म्हणजे 80 मार्क्स. किती विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्क्स. आणि हे प्लस 15 क्वेश्चन्स म्हणजे तुमचे 30 मार्क्स म्हणजे नियर टू बी 110 मार्क्स कुठं कव्हर होत आहे, फक्त तुमच्या असलेले या 2 घटकांमध्ये. कोणत्या 2 घटकामध्ये, ह्या 2 घटकामध्ये. नियर टू बी 110, नियर टू बी, नॉट अ फिक्स, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. कारण की वरती पण राज्य घटनाचे अजून तुम्ही जर 20 क्वेश्चन ऍड केले याच्यामध्ये 110 प्लस 20 म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 130 मार्काचा अभ्यास फक्त आणि फक्त राज्यशास्त्राच्या अनुषंगाने जर केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एवढे मार्क्स मिळू शकण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे, आपल्याला 130 मार्क नाही पडणार, परंतु ॲटलिस्ट 100च्या वरती तर होईल. 100च्या वरती तर असणार आहे. आपण 110 पर्यंत टेस्ट करू कोणत्याही पद्धतीने. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो मी तुम्हाला बोलला तो कोणता आहे, मार्क्स देणारा कोणता आहे, तुमचा असलेला कायदे. मग कायद्याच्या अनुषंगाने PSIच्या संदर्भामध्ये जे आहे IPC आहे, CRPC आहे, त्या प्रकारचा असलेला एव्हिडन्स ॲक्ट आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चा. मग तो पण आपल्याला काय करायचा आहे, संपूर्णरित्या काय करायचा आहे, बघायचा आहे. म्हणजे विचार करा, आपण ज्यावेळेस त्या प्रकारची गोष्ट बोलतोय की आपल्याला ह्या संदर्भामध्ये हे जर ॲक्ट केले ऑटोमॅटिकली तुमच्या हातातले 80 मार्क्स. किती, 80 मार्क्स. ठीक आहे, 80 मार्क्स नाही पडणार, आउट ऑफ नाही पडणार, नियर टू बी 72 ते 75 तर पडू शकता. कारण की फॅक्ट्स असतात
त्या संदर्भामध्ये कलम विचारता डायरेक्ट, आणि आपण अशा पद्धतीने कलम घेणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो, आमचा एक्सप्रेशन असा आहे की आपण जेवढे कलम घेणार आहे त्या कलमांची तुम्ही फक्त वारंवार त्या संदर्भामध्ये वाचन जर केलं ना आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली ना, ऑटोमॅटिकली तुम्ही क्वेश्चन्स आपण डील करू शकतो. त्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहे, त्या संदर्भामध्ये मी व्यवस्थितरित्या गोष्टीची मांडणी करून ठेवलेली आहे की कंटिन्युअसली कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपल्याला एक्झामला येणार आहे. मग त्या संदर्भामध्ये एक जसं प्रकरणामध्ये कोणताही विषय हा प्रकरणामध्ये विभागलेला आहे, ऍक्ट हा पण कशामध्ये प्रकरणामध्ये विभागला आहे. एक प्रकरण झालं की त्याच्यावर आलेले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुमच्याकडनं वदवून घेणार आहे किंवा त्याच्या असलेल्या संदर्भामध्ये कंटिन्यू रिपिटेशन मध्ये आपण काय म्हणता येईल एक सराव करणार आहे. मग ते प्रकरण झालं की तेवढं एक दुसऱ्या क्रमांकाचं प्रकरण, त्याच्या मागे असलेले क्वेश्चन्स ते पूर्ण हे करून घ्यायचे. म्हणजे आपण जर प्रकरण वाईज जर स्टडी केला ना विद्यार्थी मित्रांनो ह्या ऍक्टचा, तर भरपूर तुम्हाला अशा पद्धतीचा काय केला जाणार आहे, फायदा होणार आहे. मग हे तर झालं तुमचं असलेल्या संदर्भामध्ये असलेले तुमचे सगळे PSI पदासाठी असलेलं डिटेल अनालिसिस फॉर द मेन्स एक्झामिनेशन. हे मेन्स एक्झामिनेशन असलेल्या सगळ्या गोष्टी आहे. हे तुमचं प्री कंपाऊंड मेन्स, आणि आता कालच त्या प्रकारचा असलेला रिझल्ट लागलेला आहे मेन्सच्या ओरिएंटेशनने. मग तुम्ही हे जे मेन्सला अपियर झाले त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जरी बघितला तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो की कोणत्या घटकावर जास्त आपल्याला फोकस करायचा आणि कोणत्या घटकावर फोकस करायचा नाही. मग हे तुम्हाला जर अंदाज आला तर तुम्ही त्या बऱ्यापैकी काय करू शकता, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकता. मग आता त्या प्रकारचं असलेलं जी स्ट्रॅटेजी आहे, मग त्या संदर्भामध्ये जसं PSI बद्दल बोललोय तसं आपल्याकडे असलेलं काय आहे, आपल्याकडे STI पण आहे. मग STIचे असलेले महत्त्वाचे घटक आणि त्या अनुषंगाने केली गेली विभागणी तुमच्या सिलेबसमध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहे. मग आपल्याला बघायचं आहे की STIच्या संदर्भामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहे. हे त्या लक्षात, ते आपण 5 मिनिटांमध्ये बघू. मागच्या स्लाइड्समध्ये आपण बऱ्यापैकी त्या संदर्भामध्ये असलेलं PSIच्या पदासाठी लागणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहे, कोणत्या अनुषंगाने सिलेबस फ्रेम केला आहे, त्या गोष्टी आपण काय केल्या आहे, फ्रेम केलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, STI पदासाठी. कोणतं STI पदासाठी ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पद आणि प्रत्येक पदाला जसं अनुसरण ते सब्जेक्ट असणारे त्या अनुसरून सब्जेक्टची माहिती इथं दिली आहे. मग ज्यावेळेस STI पद म्हणतो आपण त्यावेळेस अर्थशास्त्र ह्या घटकाला काय आहे, जास्तीत जास्त भर आहे. मग अर्थशास्त्राचा घटक जास्त महत्त्वाचा म्हटल्यावर त्यामध्ये 55 क्वेश्चन आहे. किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 55 क्वेश्चन्स. म्हणजे तुमचे किती मार्क्स, 110 मार्क्स, म्हणजे 110 गुण हे कोणत्या विषयाला दिले, अर्थशास्त्र ह्या विषयाला दिले आहे. मग त्याची विभागणी तुम्ही इथं बघू शकता सिलेबस वाईज. सिलेबस प्रत्येकाकडे असेलच, त्या अनुषंगाने इथं त्या सिलेबसची विभागणी बघा. काय, महाराष्ट्राचं भूगोल 10 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास 10 क्वेश्चन्स, त्या संदर्भामध्ये 10 क्वेश्चन्स राज्यघटनेला, आणि त्याच्यानंतर तुमचं नियोजन, शहरी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, विकास, आर्थिक सुधारणा, कायदे, आंतरराष्ट्रीय, आणि शेवटचा घटक म्हणजे काय, सार्वजनिक वित्तीय व्यवस्था. या संदर्भामध्ये नियर टू बी 55 क्वेश्चन्स फक्त या 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 घटकामधून येत आहे. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला STI बनायचं आहे, STI पदासाठी अभ्यास करायचा असेल आणि अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा असेल तर ह्या घटकावर तुम्हाला तेवढ्या जोरदार पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. मग ह्या खूप साऱ्या डिटेलमध्ये गोष्ट आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा त्या पद्धतीने आपल्याकडे टाइम नसल्यामुळं आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून सध्या तरी फक्त त्याची विभागणी अशा स्वरूपात केली आहे, इथपर्यंत बघणार आहे. रेग्युलर क्लासेसमध्ये खूप चांगल्या रीत्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बीट, प्रत्येक कॉन्सेप्ट अलॉंग विथ दॅट अपडेट झालेले फॅक्ट्स अँड फिगर हे पण इन्क्लूड करणार आहे. म्हणजे रिसेंटली जर तुमच्या बजेटमध्ये काही प्रावधान केले असेल पर्टिक्युलर काही गोष्टीसाठी तर ते प्रावधान पण आपण इन्क्लूड करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर करणार आहे. म्हणजे कुठंतरी ह्या पदाला लागणारा जे महत्त्वाचा अर्थशास्त्र विभाग आहे तो याच्यामध्ये कव्हर केला आहे. मग ज्यावेळेस आपण त्या संदर्भामध्ये हा बघतो आपण काय की ASO, मग ह्या ASOच्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसून येत आहे काय की ASOच्या पण संदर्भामध्ये आपल्याला काय आहे त्या प्रकारची गोष्ट आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, ASO मध्ये आपण ज्यावेळेस गोष्ट म्हणतो की पॉलिटीवर जास्त फोकस असणार आहे. कशावर फोकस असणार आहे, पॉलिटीवर. बघा मग ASOचं ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस त्या प्रकारची असलेली पॉलिटी म्हणजे तुमचं असलेलं
राज्यशास्त्र. मग राज्यशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला काय दिसून येते, तुमची बुद्धिमत्ता चाचणी हे पण विचारणार आहे, इतिहास पण विचारणार आहे, भूगोल देखील विचारणार आहे. मग याच्यामध्ये असलेला जो भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा पोर्शन, त्याच्यानंतर राजकीय यंत्रणा जो की महत्त्वाचा आहे, सोबतच जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरिक शैक्षणिक संस्था. मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं होतं की 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती याच्यावर जास्त फोकस आहे. मग ग्राम प्रशासन कसं चालतं, जिल्हा परिषदचे कार्य काय, पंचायत समितीचे कार्य काय, नगर परिषद काय, मग त्या संदर्भात महानगरपालिकेचे कार्य काय, अशा विविध स्वरूपातले असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात मग तुम्हाला विचारणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये असलेले जे न्यायमंडळ आहे, मग तुमचे असलेले एकात्मिक न्यायमंडळ म्हणजे काय, ज्युडिशियल सिस्टीम कशी रन होती, मग हायरार्की काय आहे, सुप्रीम कोर्ट पासून तर तुमच्या तालुका कोर्टापर्यंत कशा सगळ्या प्रोसिजर चालतात, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला ह्या न्यायमंडळामध्ये भेटणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये असलेल्या ज्या विविध संकल्पना आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आहे, म्हणजे न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, अशा ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहे जे की तुम्हाला कुठंतरी क्वचितच चुकीच्या पद्धतीने माहिती झालेल्या आहे, त्या सगळ्या पद्धतीची माहिती योग्यतेरित्या विद्यार्थ्यांना कसं पोहोचल याच्यासाठी आपण याच्यामध्ये शिकवणार आहे. सोबत त्याच्यानंतर काय आहे, नियोजन, म्हणजे कुठंतरी त्या संदर्भामध्ये अर्थशास्त्राचा भाग. इथं पण नियर टू बी काय आहे, 55 क्वेश्चन्स तुमच्या असलेल्या पॉलिटीच्या सब्जेक्टच्या रिलेटेड जास्त असणार आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या संदर्भामध्ये एवढा जर फक्त आपण 1 ते 1.5 तासामध्ये किंवा पावणे 2 तासामध्ये फक्त आपण जर फक्त ह्या सिलेबसला डिकोड करायला गेलो तर आपल्याला कम्प्लिटली 2 ते 3 तास लागणार आहे. विचार करा, ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये स्टडी करू तर त्या अनुषंगाने आपल्याकडं किती मोठा आवाका असणार आहे. हा आवाका आपल्याला लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये योग्यतेरित्याने विथ स्ट्रॅटेजी आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. कारण की अपकमिंग एक्झामिनेशन्स आणि त्यासोबत येणारे जे विविध प्रकारचे असलेल्या परीक्षेची डिमांड आहे, त्या सगळ्या डिमांडला ओळखून आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि सोबतच त्याच्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग, म्हणजे तुम्हाला त्या प्रकारचं तुम्ही घरी जरी बसले तरी वर्गामध्ये जे चालू आहे सेम ॲज इट इज तुम्हाला कुठं बघता येणार आहे, तुमच्या असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला बघता येणार आहे. म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी काय करणार आहे, तिथं इन्क्लूड करणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, बाकीची काही तुमच्या शंका कुशंका असेल तर आपल्याकडे ऑफिसचा कन्सर्न नंबर तुम्हाला डिस्प्लेमध्ये किंवा लिंक याच्यामध्ये आम्ही शेअर करून टाकू, तर तुम्ही तिथं सखोल चौकशी करू शकता आणि त्या अनुषंगाने हा कोर्सेस किंवा ह्या संदर्भामध्ये क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. आलं लक्षात? मग आपण ह्याच्यानंतर डायरेक्ट क्लासमध्येच रेग्युलर बेसिसवर भेटू. थँक्यू.